चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजची ही तिसरी मीटिंग आहे. पहाटेचं ध्यान झालं नाही, पण नंतर 1 वाजता मी शिवसर्वोदय शास्त्र जे झाले 23 तारखेला, त्यांच्यातले उरलेली मीटिंग 2 मीटिंग आधी ग्रुप वाईज घेतल्या आणि आज उरलेल्यांची मीटिंग होती. तर त्याच्यामध्ये फक्त 2च साधक जॉईन झाले. आणि काल मेसेज बघितला होता आज 1 वाजता मीटिंग आहे, तरी सुद्धा म्हणतात, की आम्हाला माहिती नव्हतं वगैरे. रीड बाय मी लगेच बघत असते. तर कृपा करून असं करत जाऊ नका. मीटिंगला मी माझा पर्सनल वेळ तुम्हाला देतेय. मी बाहेरून आले 12:30 वाजता. तरी सुद्धा लगेचच 1ला तयार झाले. आणि मग 2च साधं. काही अडचण असेल तर सांगावं मला जमणार नाही. आपण मग असं काही सांगितलं तर वेळ पुढं नेतो. पण इथे कसं झालं, की मी वेळ देऊन तुम्हीच वेळ देत नाही. तुम्हालाच काही पडलेलं नाही असं होते रीड बाय केलं तरी. तर हे थोडंसं बरोबर नाहीये. म्हणजे आता यामध्ये काही जणांनी वेळ न देणं हे ठीक आहे. पण मेजॉरिटी झाले ना, की 2च जण आले आणि बाकीच्यांनी ढुंकून बघितलं नाही. तर हे असं नका करू शक्यतो. मी वेळ देते पर्सनली. तर याच्यामध्ये मग त्यांचं डिस्कशन झालं संकल्प काय त्याच्यावर वगैरे बाकीचं. त्यातून आपण गणेश सरांचे अनुभव पण बघितले. तर हे एक महत्त्वाचं सांगायचंय. दुसरं म्हणजे नवीन साधकांच्या बऱ्याच अडचणी असतात. तर ते कोऑर्डिनेटरनी कृपया बघा. नुसतं त्यांना हे करा, ते करा सांगण्यापेक्षा जसं नूतन मॅडमनी आज मला फोन केलेला कळला एका मॅडमचे प्रॉब्लेम होऊन. तसं करावं कोऑर्डिनेटरनी नवीन लोकांना काय जर एक फोन करून घेतला, व्यवस्थित सगळं सांगितलं, तर माझ्यावर लोड येणार नाही. कारण तुम्ही स्टेटसला ठेवताय किंवा तुम्ही जोडताय, तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमधले जॉइन झालेले दिसले, तरी शक्यतो फोन करून घ्या ना त्यांना. आपण सारखं म्हणतोय सेवा करायची, सेवा करायची आणि आपल्याला दिसते इथे ग्रुपमध्ये आपले कॉन्टॅक्टमधली व्यक्ती जॉइन झाली आहे. तिला सगळं महत्त्वाचं सांगितलं काय, तर हे हातभार नाही का होणार तुमचा या कार्याला. तर ह्या थोड्या गोष्टी तुम्हाला मला आवाहन करायचंय सगळ्यांना, की हे करा. नुसतं बसू नका, स्वतःपुरतं मर्यादित राहू नका. इतरांकडे जाणं, इतरांना सांगणं हे तर दूरच राहिलं. आता आज गणेश सर नवीन होते तरी सुद्धा ते म्हणाले, "मॅडम रिमांड होमला मला घ्यायचंय आपलं प्राणायाम, आपलं हे ध्यान आणि मुद्रा. मला त्या दृष्टीने तयार करा" म्हणाले. किती सुंदर बघा, एखादी नवीन व्यक्ती येतीये आणि रिमांड होमला जाऊन घ्यायचं म्हणतीये रोज. किती सुंदर आहे ना, एखादं असं काहीतरी संकल्प पेरा. कुठेही तुम्ही घराच्या आजूबाजूला जाऊ शकता. ते नाही इथे साधक आहेच इतके. तुम्हाला काय घ्यावं वाटतं ते बोला. आता समजा सकाळचं ध्यान कमी केलंय. तुम्ही म्हणा आम्ही घेते नवीन साधकांचं. या ना पुढे. घ्या ना. काही हरकत नाहीये ना. तर या गोष्टी तुम्ही मनात ठेवा आणि कमीत कमी आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना तरी सगळं हे सांगा. जोडलेल्या लोकांना तरी. तर हे सगळ्यांना विनंती करायची आहे. तर आता अमृता मॅडम शंकराचार्य यांचं काल दुसरं त्यांनी घेतलं आणि खूप सुंदर घेतायत मॅडम. आणि मॅडमचं ज्ञान पाहून कोणाला असं वाटलं का मला चॅट बॉक्समध्ये लिहा की आपल्यालाही असं बोलता आलं पाहिजे. आपल्यालाही असं ज्ञान मिळवता आलं पाहिजे. असं कोणाला वाटलं का? चॅट बॉक्समध्ये लिहा बरं. कारण हे होणं गरजेचं आहे ना. नाहीतर काय उपयोग अमृता मॅडम एवढ्या कष्ट घेतायत, वेळ घालतायत. आणि काय अर्चना मॅडम विवोचा नंबर तुमच्या आई-साहेबांचा आहे. तुम्ही काही गाईड केलं का नाही त्यांना नाव घालता येणे आणि अवघड नाही त्यांना माहिती आहे नाव कसं घालायचंय. अर्चना मॅडम हो आजकालच विवो हो आत्ताच. हो तिला सांगितलं मी, पण तिला जमलं नाहीये ते. सांगितलं तिला झूम येतं की. नुसतं मध्ये मोबाईलला जाऊन टच करा. साईन इन करा. मोबाईलला टच करा म्हणायचं. मोबाईलला असं टच करा. टच केलं की तिथे येतंय चेंज नेम क्वेशन विचारतो. मोबाईल कोणाचा आहे त्यांनी सांगा. ज्यांच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी सांगा कसं नाव येतं. मोबाईलमध्ये वेगळं आहे, लॅपटॉपवर वेगळं आहे. तर ट्राय करा. एक श्वास घ्या मॅडम. विवो मॅडम श्वास घ्या. आणि मला जमलंय म्हणा. जमणारच तुम्हाला. आपोआप जमणार. आपण वेंदळून जातो. वेंदळून गेलं की आपल्याला जमत नसतं. ठीक आहे चला. तर आता हे अ, अमृता मॅडम चॅट बॉक्स मी प्रश्न विचारलाय ना.
सुजाता मॅडमना वाटले, सविता मॅडमना वाटले, श्रद्धा मॅडमना वाटले. वाटायला पाहिजे, लक्षात घ्या. कारण शैलजा मॅडम मला एकदा म्हटल्या की एवढं ज्ञान तू मिळवलंय आणि माझा आता संकल्प आहे की मलाही एवढं ज्ञान आलं पाहिजे. त्यावेळेला मला खूप छान वाटलं, लक्षात घ्या. तर हे आपण जे एकमेकात बसतोय एकमेकांजवळ, तर नुसतंच कानांनी ऐकायचं नाहीये. काहींनी काल लिखाण केलं, काहींनी काल प्रश्न विचारले. आपला सहभाग झाला पाहिजे प्रश्न विचारण्यामध्ये. डिस्कशन, चर्चा केली तर जास्त आपल्याला फायदा होणार आहे. मग दोनच व्यक्ती नेहमी शंका विचारायला असतात, दोनच व्यक्ती नेहमी संभाषणाला असतात. बाकी काही झोपून ऐकतात का? मला माहिती नाही. तर हे हळूहळू वाढवा. इथून क्लिअर व्हायला लागा, इथून शुद्धी करायला लागा. हे ब्रह्मांडाचं द्वार आहे. म्हणून मग संकल्प पेरा की बाबा हे ज्ञान मला सुद्धा बोलता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. भले एकाला, भलं दोघांना, भलं स्वतःला, पण संकल्प पेरले पाहिजेत. एकमेकांचे चांगले गुण बघितले पाहिजेत. ते चांगल्या गुणांचे संकल्प आपण केले पाहिजेत. मग आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ते कमी करायचे संकल्प केले पाहिजेत. नुसतं कार्यक्रम नाही अटेंड करायचं. तर मॅडम ज्या पद्धतीने श्लोक सांगतायत, त्याचे अर्थ सांगतायत आणि इंग्लिश मधलं पुस्तक आहे. मग इंग्लिश मधनं पुस्तक घेऊन हे सांगणं किती अवघड आहे सांगा बरं. तर चला मॅडम, अमृता मॅडम छान घेतात तुम्ही. धन्यवाद तुमचे खूप खूप की वेळ काढताय आहात तुम्ही आणि घेत आहात. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, चला अमृता मॅडमना स्पॉटलाइट देते. आणि मठांना भेटावंसं वाटलं, पेरून टाका संकल्प लगेच. संकल्प पेरा म्हणजे पूर्ण होईल. मठांना भेटायचं. चला, तर सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण तत्वबोध बघतोय आदी शंकराचार्यांचं. तर आपण तत्वबोधामधलाही दुसरा चॅप्टर जो तत्वबोध होता, की तत्व काय आहेत किंवा त्या तत्वांना जी काय आपल्यातली तत्व आहेत. मग तत्वाचे पुन्हा दोन प्रकार होतात. म्हणजे आपल्या बोलीभाषेत म्हटलं की माझी तत्व अशी आहेत, किंवा आपले जे काही एक पॅटर्न असतो म्हणा, किंवा आपलं नियम असतात स्वतः जगण्याचे काहीतरी. तर ती तत्व वेगळ्या प्रकारे येतो. आणि ही तत्व म्हणजे ज्याच्यात आपण बघतोय की 3 शरीर आहेत, 5 महाभूत आहेत आणि 3 अवस्था आहेत. तर हे तत्व पण बघतोय आपण. मग ही तत्व कुणाचे आहेत किंवा ह्या उपाधी किंवा हे जे काही प्रकार आपण बघतोय ते कुणाचे आहेत, तर त्या आत्म्यासाठीच्या उपाधी आहेत. तर ते आपण पैसे विसरले, परत घरी गेले. तर आपण होतीच ग, पण माझ्या नंतर लक्षात आलं, अरे ही हाय की. आणि वर गेल्यावर मग कशाला रोहिणी घडलं मॅडम, जरा. रोहिणी मॅडम म्यूट करा. तर आपण तत्वबोधातलं ती तत्व बघतोय, बरोबर. मग त्यातले 3 बॉडी जे की आपण आधीच्या ह्याच्यात पण बघितलं आहे. तर या पुस्तकामध्ये आणखीन एक सांगायला म्हणजे सांगावं असं वाटतंय की हे जे 3 शरीर सांगितले, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर, आणि 5 महाभूत किंवा पंचमहाभूतांपासून ही बनलेली शरीरं. पुन्हा त्याच्यात मी काल बोलताना पण सांगितलं की 5 जी काय महाभूत आहेत त्या 5, समजा आता अग्नी हे आहे पंचमहाभूतातला एक अग्नी आहे. त्या अग्नीमध्ये आणखीन बाकीचे 4 पण आहेत. हे मॅडमनी पण एकदा सांगितलेलं आहे सेशनमध्ये. कोणत्या सेशनमध्ये ते आठवत नाही, पण मॅडमनी पण हे सांगितलं. तर हेच याच्यात पण सांगितलं की ही पंचमहाभूतांपासून आपलं स्थूल शरीर तर बनलंय, पण सूक्ष्म शरीर, मग त्याच्यात पण हे श्लोक जे दिलेत पंचीकृत अपंचीकृत त्याचाही इथे डिफरन्स सांगितला. तर काल आपण स्थूल शरीर बघितलं, मग पंचकोश बघितले आणि मग 3 अवस्था. तर ह्या गोष्टींना खूप डेप्थ लेवलला किंवा त्याच्या प्रत्येक शब्दावरनं त्याचं पुन्हा वर्णन केलं आहे. आणखीन जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा, आपल्याला समजेल अशा पद्धतीनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न या तत्वबोधात केला. त्यामुळे जास्त म्हणजे जर हे पुस्तक बघितलं तर यात ना अर्ध्यापेक्षा जास्तीची पानं ही या 3 गोष्टींवरतीच आहेत.
जे काही ज्ञान दिलं या तत्वबोधात ते 3 शरीरांवरती, पंचकोशांवरती आणि 3 अवस्थांवरती. तर अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक याच ज्ञानानं भरले. आणि मग त्याच्यानंतर मग आत्म्याशी रिलेटेड किंवा आपलं नेचर जे म्हणतो, स्वभाव, म्हणजे मग आपला स्वभाव आहे का तो, आपला म्हणजे शरीराचा किंवा मनाचा स्वभाव आहे का, नाही तर आत्म्याचा स्वभाव, तर ह्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. तर अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक हे या गोष्टींवरती अवलंबून आहे, 3 शरीर, 3 अवस्था आणि पंचकोशावरती. तर आपण 3 शरीरांबद्दल आता आणखीन डिटेलमध्ये बघतोय. त्यातलं काल बघितलं आपण स्थूल शरीर, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रॉस बॉडी म्हणतात. तर त्या स्थूल शरीराबद्दल काय सांगितलं की हे स्थूल शरीर जे आहे ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे काल आपण बघितलं. त्याच्यात इवन जो काही श्लोक आहे तो मी पुन्हा एकदा वाचते म्हणजे आपल्याला थोडंसं आठवेल. स्थूल शरीरम किम पंचीकृत पंचमहाभूतये कृतम सत्कर्मजन्यम सुख दुःखादी भोगायतनम शरीरम अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यतीति षड्विकार वेदेतत् स्थूल शरीरम. म्हणजे स्थूल शरीरम जे काय आहे, म्हणजे स्थूल शरीरम किम, स्थूल शरीर म्हणजे काय, तर ते सांगितलं आहे ह्याच्यात की 5 महाभूत आहेत त्यापासून बनलेलं, तेही पंचीकृत पंचमहाभूत म्हटलंय. पंचीकृत म्हणजे 5 जी काही तत्व आहेत किंवा जी काही महाभूत आहेत त्यांनी मिक्स असलेलं हे शरीर बनलंय. आता आपण आज सूक्ष्म बघणार आहे. मग स्थूल आणि सूक्ष्ममधला डिफरन्स आपल्याला या श्लोकांमधनं आणखीन जास्ती कळतो, म्हणून पुन्हा वाचला की पंचीकृत पंचमहाभूत हे कृतम सत्कर्मजन्यम सुखदुःखादी भोगायतनम शरीरम. म्हणजे पंचीकृत अशा पंचमहाभूतांनी बनलेलं आणि सत्कर्म केलेलं, म्हणजे मागच्या जन्मांमध्ये सत्कर्म केल्यामुळं सुखदुःखांच्या भोग किंवा यातना सहन केल्यानंतर न मिळालेलं म्हणजे हे शरीर, असं हे सांगितलंय. आणि काय सांगितलं की या शरीरात ही 5 तत्वांचे जे काही 5 भाग जे काही आहेत म्हणजे पंचमहाभूतांचं, त्यापासून त्याला जर वेगळं केलं, स्वतंत्र केलं, तर ते एकत्रितपणे नाही दिसणार आहेत, पण ते संयोजनानं बनलेत. म्हणजे 5 ही तत्व वेगवेगळी आहेत. अग्नी बघितलं तर उष्ण असतो, जल बघितलं तर थंड असतं, पण ही वेगवेगळी बघितलं तर म्हणजे त्यांची तत्व वेगवेगळी आहेत किंवा स्वभाव वेगवेगळे आहेत, गुणधर्म वेगवेगळे आहेत, पण त्यांच्या संयोजनामधनं जे बनलंय ते हे आपलं पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर आहे. म्हणजे या पंचीकृतांपासून मिक्स होऊन बनलेलं हे शरीर म्हणजे स्थूल शरीर, ज्याला ग्रॉस बॉडी असं म्हणतो. आणि हे जे काही शरीर आहे त्यालाच आपण मी समजतो. आणि या संबंधित किंवा या शरीरासंबंधितच्या गोष्टी आहेत त्याला आपण माझ्या 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 म्हणत असतो. तर इथं हे माझं मी सांगण्याचा उद्देश अजून पुढे कळत जाईल आपल्याला, पुढे अजून डिटेलमध्ये याच्यामध्ये आहे. तर मग पुढं म्हटलंय की धिस म्हणजे काय, हे म्हणजे काय, शरीराला आपण काय म्हणतो, हे शरीर म्हणतो, बरोबर. त्याला निर्देशित कसं करतो, हे शरीर म्हणून करतो. तर त्यापासून म्हणजे ह्या शरीराला जाणणारा कोण आहे, मी आहे. मग तो मी आणि हे शरीर हे दोन्ही वेगवेगळं आहे, तरीही आपण या शरीराला माझं शरीर म्हणतो किंवा शरीराला मी आहे असं म्हणतो. तर हा मेन भेद त्यांनी म्हणजे 2च वाक्यात इथं इंग्लिशमध्ये धिस लिहिलंय, इतत म्हटलंय त्याला. द बॉडी लाईक एव्हरी अदर ऑब्जेक्ट कॅन बी इंडिकेटेड ॲज धिस, आय द नोअर ऑफ धिस ॲम डिफरंट फ्रॉम इट. म्हणजे 2च वाक्यात सांगितले, पण खूप गहन अर्थ दिला या 2 वाक्यांमध्ये पण, की शरीर जे आहे त्याला आपण हे शरीर म्हणून उद्बोधतो किंवा संबोधतो किंवा निर्देशतो, पण हे जाणणारा म्हणजे हे शरीर जाणणारा जो आहे तो आहे मी, आणि त्यापासून तो वेगळा आहे, तरी सुद्धा आपण त्या शरीराला मी म्हणतो किंवा माझं म्हणतो. तर यातनं खूप गहन अर्थ समजून घेण्यासारखा आहे की आपण संसार तर अडकलोय किंवा जे काय बाकीच्या गोष्टी आहेत, माझी गाडी, माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी आई, माझे बाबा, माझी बहीण, माझा भाऊ, हे तर लांबच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी आपलं हे शरीर जे की नश्वर आहे, हे मिक्स अशा पंचीकृत अशा पंचमहाभूतांनी बनलंय की ज्याचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत आणि त्यांना एकत्र करून हे बनलंय. हे कुठल्याही क्षणी वेगळंही होऊ शकतंय, नाशिवंत आहे हे तर माहीतच आहे, तरीही आपण या नश्वर शरीराला मी, माझं किंवा मी असं म्हणतो, जे की पूर्णतः त्या आत्म्यापासून वेगळं आहे, तरीही आपण त्याला माझं आणि मी म्हणतो. तर यातनं समजून तेच घ्यायचे की आपण किती आपल्या स्वतःला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडकवून घेतलंय. माझी त्वचा, माझं सौंदर्य, माझे केस, माझे हात, माझे पाय, जे काय आहे सगळं माझं माझं करतो, पण ते आपलं माझं आहे का, ते पंचमहाभूतांचं आहे, तेही वेगवेगळ्या, आणि ती वेगवेगळ्या एकत्र आल्यानंतरनं जे बनलंय ते आपलं शरीर बनलंय, पंचीकृत पंचमहाभूत. मग आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र येऊन एखादी गोष्ट बनली,
फॉर एक्झाम्पल एखादं ऑर्गनायझेशन किंवा एखादी संस्था किंवा एखादं काहीतरी मंडळ बनलं, तर 5 वेगळ्या व्यक्ती असतील तर 5 जणांची मतं वेगवेगळी असतात. ते कितपत टिकतं, जोपर्यंत कॉम्प्रोमाइज करतो, ॲडजस्ट करतो तोपर्यंत. मग ती ॲडजस्टमेंट किती वेळापुरती, किती दिवसांपुरती, किती काळापुरती चालते आपल्याला माहिती आहे. आपल्या आजूबाजूला आपण बघतो अशी बरेच उदाहरणं. तर असे हे पंचमहाभूतही ज्यांची तत्व, त्यांचे गुण, त्यांचं सगळं काही वेगळं वेगळं आहे आणि त्यांच्या संयोगातनं आपलं शरीर बनलंय. म्हणजे किती डिपेंडंट आहे आणि किती वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे हे शरीर आणि त्यातनं बनलंय, तरी आपण त्याला माझं म्हणतोय. तर हे म्हणजे समजून घ्यायला पाहिजे आपण की काय माझं आहे आणि काय मी आहे ते. तर मग पुढे त्यांनी सांगितलं बॉर्न ॲज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन, म्हणजे सत्कर्मजन्य, म्हणजे आपण सत्कर्म केलं आहे त्यामुळं आपल्याला हा जन्म प्राप्त झाला आहे. मग हे शरीर जे आहे ते भूतकाळातले जे काही कर्म आहेत त्याचं फळ आहे, बरोबर. मग संपूर्ण सृष्टीमध्ये मानव जन्म सर्वोत्तम आहे. हे आपण मागे पण बघितलं पहिल्या दिवशी पण, की का सर्वोत्तम आहे, कारण आपल्याला इव्हॉल्व आणि डिव्हॉल्व व्हायची चॉईस आहे, संधी दिली आहे. म्हणजे आपण उत्क्रांती करायची का अधोगती करायची ही संधी फक्त माणसाला आहे. हे कालही झालं आपलं ऐकून, पुन्हा याच्यात परत परत सांगितलं आहे. तर आजच सुलक्षणा मॅडमचं स्टेटस वाचलं, त्याच्यात रामकृष्ण मिशन म्हणजे रामकृष्णांच्या त्यांचं जे काही साहित्य किंवा त्यांची जी शिकवण आहे त्याच्यावर त्यांनी स्टेटस ठेवलं होतं. मग जस्ट त्यांना म्हटलं की अगदी असंच निसर्गदत्त महाराजांचं पण आहे की एकच गोष्ट, त्यांची इतकी पुस्तकं आत्तापर्यंत वाचली मी, ती त्या प्रत्येक पुस्तकामधनं जर कन्क्ल्युजन काढायचं म्हटलं तर एकच वाक्य आहे, ज्याला आपण मी समजतो तो आपण नाही आहे. हे जरी कळालं तरी खूप आहे या जन्मामध्ये. हेच वाक्य त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सांगितलंय. तीच गोष्ट मॅडमनी जे स्टेटस ठेवलं होतं त्याच्याबद्दल रामकृष्णांनी जे सांगितलंय त्याच्यातही त्यांनी तेच सांगितलंय की एकच गोष्ट त्यांनी परत 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 सांगितली आहे. का सांगितली आहे? कारण ती इतकी सोपी आहे पण आपल्याला ती म्हणजे काय म्हणतो कळती, खरं वळत नाही. ती वळवून घेण्यासाठी म्हणून सबकॉन्शियस, म्हणजे इथंही बघा तेव्हाही म्हणजे काय म्हणू न्यूरोलॉजिस्टिक प्रोग्रॅमिंग त्यांनाही माहीत होतं की रिपिटेशन केल्यावरतीच आपल्याला काय ते थोडंफार वळवू लागेल, म्हणून ते रिपीट सांगायचे. किंवा वेगवेगळ्या साहित्यामधनंही तेच सांगितलं. जसं की आत्ता पण आपल्याला परत करत सांगितलं तर मग थोडं वळायला सोपं जातं किंवा ॲटलिस्ट आपल्याला अवेअरनेस येतो की अरे सारखं आपण हे ऐकतोय तरी आपल्यात काही बदल होत नाही आहे आणि ते वळवण्यासाठी हे रिपिटेशन गरजेचं आहे. तर हेच पुन्हा या तत्वबोधात सुद्धा किंवा वेदांमध्ये सुद्धा आता 4 वेद वेगवेगळ्या गोष्टींवरती आधारित जरी असले किंवा त्या वेदांवरती आधारित अनेक ग्रंथ जरी संत पुरुषांनी लिहिले असले तरी बऱ्याच गोष्टी रिपीट झाल्यात प्रत्येक ग्रंथामध्ये. हे आपल्याला जाणवते का आहे हे रिपिटेशन, का हे वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत वेगवेगळ्या जे काही गोष्टी आहेत, कन्सेप्ट आहेत त्यामार्फत सांगितलं जात आहे. कारण तेन प्रकारे कुठल्या का मार्गाने असू दे तुम्हाला ते कळावं किंवा आपण ते वळवून घ्यावं की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. विवेक आपला जो आहे, विवेकाचं लक्षण आपल्यातलं जे आहे ते जागृत व्हावं म्हणून सगळ्या प्रकारांनी सगळ्या बाजूंनी या संतांनी सुद्धा प्रयत्न केलेत वेदांमधलं ज्ञान घेऊन पुन्हा त्याचं सोप्या भाषेत वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये रूपांतरण करून आपल्याला समजवण्यासाठी. तेच इथं या तत्वबोधामध्ये पण आहे की तेच परत सांगितलं की हे स्थूल शरीर आहे ते नश्वर आहे, ज्याच्या मागं आपण लागलोय की केस काळे करणे, त्वचा चांगली ठेवणे आणि काय XYZ गोष्टी ज्या काय आहेत त्या. मग ह्या गोष्टी आहेत ते ॲक्च्युली हे बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण ते आपल्या आतमधल्या आत्म्याला परब्रह्माला जेव्हा धरून ठेवू तेव्हा त्यासमोर हे शरीर काहीच नाही आहे. आपल्याला पाहिजे म्हणजे असे कित्येक व्यक्ती आणि काय म्हणू आपण त्याला शरीर या जगात आहेत की ज्यांना न खाता ती जिवंत राहिलेत कित्येक वर्ष प्रत्यक्ष. म्हणजे मी आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एका व्यक्तीला बघितलं 16 वर्ष अन्न नाही, पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाही आहे, तरी ती व्यक्ती व्यवस्थितपणे सगळं आयुष्य जगते. इवन जसं आपण बोलतो इवन आपल्यापेक्षा जास्त 4-4 तास कंटिन्युअस बोलू शकते अन्न पाण्याशिवाय. मग हे कशामुळे शक्य आहे? मग हे जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत त्या ह्या स्थूल शरीरासाठी आवश्यक आहेत, आत्म्यासाठी काहीच गरजेचं नाही आहे. म्हणून आत्ता जे काही ऑकल्ट सायन्स दिसतंय किंवा आपल्या समोर येत आहे, जसं की मॅडम आता मुद्रा घेत आहेत, तर ह्या मुद्रा किंवा शिवसर्वोदय शास्त्रात आपण जे काही श्वास वगैरेच्याबद्दल नियम शिकतोय आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच बदल करतोय,
तर ह्या गोष्टी पूर्वीच्या म्हणजे साधूंना वगैरे माहीत होत्या, त्यामुळे त्यांना म्हणजे हे जसं की रामदास स्वामी म्हणा किंवा काय, ते गरज नव्हती त्यांना भिक्षा मिळाली आणि मगच मी जिवंत राहू, कारण त्यांना या गोष्टी माहीत होत्या. श्वासाचा जरी नियम पाळला तरी आपण जगू शकतो, मुद्रा केल्या तरी आपल्या शरीराला आवश्यक म्हणजे शरीर जिवंत राहण्यासाठी आवश्यक तितकी पंचमहाभूत म्हणजे पाणी मिळू शकतं. तर हे सगळी ही जी काही टेक्निक म्हणा किंवा गूढ रहस्य ती आत्ता समोर काय यायला लागलेत, कारण आत्म्याची जाणीव किंवा आत्मा समजण्या इतपत कॉन्शियसनेस किंवा चेतना वाढली आहे किंवा वाढवली आहे म्हणू शकतो आपण. कारण त्या पृथ्वीला पण आता गरज पडते ती वाढवायची आणि वाढवली आहे तिनं, आणि मग आपल्यामध्ये ही चेतना किंवा आपल्यामध्ये ती क्षमता आली, ती तो कॉन्शियसनेस आला की ते समजू शकू आपण. म्हणून या गूढ गोष्टी आता बाहेर येत आहेत. तर या तत्वबोधामध्ये पण पुन्हा पुन्हा हेच सांगतायत की स्थूल शरीर म्हणजे काय आहे, ते स्थूल शरीर आणि मी वेगळा आहे आणि मीला जाणणारा तो आत्मा सुद्धा वेगळा आहे. तर ह्यातला डिफरन्स म्हणून ती लक्षणं सुरुवातीला सांगितलेत की या ग्रंथाचं किंवा या सत्याचं ज्ञान घेण्यासाठी पात्र कोण आहे आणि त्याची लक्षणं काय असली पाहिजेत. म्हणून त्यातलं सगळ्यात पहिलं लक्षण हे विवेकाचं सांगितलं. मग हे शरीर कर्मांमुळं मागच्या जन्मांच्या किंवा भूतकाळातल्या कर्मांचं फलित म्हणून जे शरीर मिळालंय त्या शरीरातच आपण किती अडकतोय, की आपल्याला चटपटीत म्हणजे मीठ कमी असून चालत नाही की जास्त असून चालत नाही, तिखट चालत नाही, खूप तेलकट चालत नाही, किती आपण म्हणजे चोचले पुरवतो. या म्हणजे पुरवले पाहिजेत पण ते मर्यादित असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, बरोबर. तर म्हणून इथं या स्थूल शरीराबद्दल बरंच सांगितलं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की काउंटर ऑफ एक्सपिरियन्सेस, म्हणजे काल आपण काउंटरची कन्सेप्ट बघितली. काउंटर चालू असेल दुकानाचं तरच व्यवहार चालू राहतात. तसं ह्या आत्म्याला काउंटरची गरज आहे व्यवहार चालू ठेवण्यासाठी. काउंटर म्हणजे काय, हे शरीर ज्याला 9 द्वारं पण सांगितली. तर त्या 9 द्वारांद्वारे ह्या काउंटरचा व्यवहार चालतो. मग ह्या काउंटरची गरजही आहे, त्या काउंटरला सांभाळलंही पाहिजे, कितपत सांभाळलं पाहिजे की त्याच्यातच गुरफटलं पाहिजे, हे विवेकाचं लक्षण आपल्यामध्ये यायला पाहिजे. तर इथे ते 9 द्वारपुरा म्हटलेलं आहे ना, शरीराची 9 द्वार आहेत, त्याच्यापासून आपलं जे काही व्यवहार चालतात शरीराचे, आपले म्हणजे शरीराचे, तर हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर आलेत ते या 3 बॉडी ज्या काही 3 शरीर आहेत त्याचे पुन्हा विकार, मग त्यातला स्थूल शरीराचे 6 विकार सांगितले. तर ते 6 विकार आपण आज बघणार आहे. तर त्या 6 विकारांमध्ये कुठले कुठले 6 विकार आहेत जे की फक्त शरीराशी रिलेटेड आहेत, बरोबर. तर काय आहेत ते विकार. तर पहिला विकार आहे की अस्तित्व. बघा, अस्तित्व कुणाला कळतं, आपल्यालाच कळतं जेव्हा मातेच्या गर्भामध्ये आपण येतो. तर त्या मातेच्या गर्भामध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजे कोण, आईला डॉक्टर सांगतात, बरोबर. त्या मातेला डॉक्टर सांगतात की बाबा तुमच्या गर्भामध्ये गर्भाची उपस्थिती आलेली आहे किंवा आहे आणि व्यवस्थित आहे आणि खात्रीशीर आहे जे काय आहे ते. तिथं आला हा पहिला विकार म्हणजे अस्तित्वाचा विकार, पहिला विकार. त्याच्यानंतर दुसरा काय आहे, जन्म घेणं. मग आता गर्भात आलं म्हणजे जन्म तर घेणारच कधी ना कधीतरी, बरोबर. 9 दिवस 9 महिने जे काही आहे ते प्रोसेसप्रमाणे, नियमाप्रमाणे. मग दुसरा विकार जो आहे तो जन्म घेण्याचा. मग 9 महिन्यानंतर जे काय मूल आईच्या गर्भातनं बाहेर येतं आणि काय करतं, बाहेरच्या जगाचा अनुभव घ्यायला सुरुवात करतं. तर हा दुसरा विकार आहे तो जन्म घेणं. तिसरा विकार आहे वर्धते, वाढणे. वाढायला लागतं ना, जन्माला आल्यानंतर त्याची वृद्धी व्हायला लागते, वाढायला लागतं ते. तर कशामुळे वाढतं तेच आत्ता आपण स्थूल शरीरात बघितलं. अन्न लागतं ना शरीराला, मग अन्नामुळं पोषण मिळून शरीर वाढायला लागतं. तर तिसरा विकार आहे तो वाढण्याचा. चौथा आहे परिपक्व होण्याचा. विपरिणमते असं म्हटलेलं, जसं की परिपक्व होणं म्हणजे काय की आपल्या अवस्था आहेत ना, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था, बरोबर. तर या विकाराला किंवा या चौथ्याला म्हटलंय परिपक्व होणे, हा चौथा विकार आहे. मग ते सगळं योग्य कालावधीत होत असतं, त्याला कालावधी आहे ना, बाल्यावस्था कधीपर्यंत, किशोरावस्था कधीपर्यंत वगैरे. तर हे सगळं जे काही आहे ते आपल्या शरीराच्या सामर्थ्यावर डिपेंड आहे ना, ज्या काही अवस्था आहेत किंवा काय ते शरीराशी रिलेटेड. पाचवा विकार काय आहे, क्षीण होणं. याला काय म्हटलंय, अपक्षीयते. अपक्षीयते म्हणजे क्षीण होणं. क्षीण होणं म्हणजे बघा नंतर हळूहळू अवयव आपले दुर्बल होत जातात वयोमानाप्रमाणे, बरोबर. केस पांढरे होणं, त्वचा लूज पडणं, अवयवांचं कार्य कमी होणं, ऊर्जा कमी होणं, या सगळ्या गोष्टी. तर हा 5वा विकार आहे क्षीण होणं. आणि 6वा विकार आहे नाश पावणं, विनश्यती.
नाश पावणं, मग शेवटी ते पूर्णपणे विघटित होऊन जातं, बरोबर. पंचमहाभूतांनी बनलंय तर पंचमहाभूतांमध्ये विघटन पावतं. तर या आपल्या घटक तत्वांमध्ये ते विलीन होतं आणि यालाच काय म्हणतो आपण, मृत्यू म्हणतो. तर हे 6 विकार कोणाला आहेत? शरीराला, स्थूल शरीराला आहे. म्हणून मी शुद्ध आत्मा शरीरातील सर्व विकारांचा साक्षी आहे असं सांगितलंय. मग हे सगळे विकार म्हणजे आत्मा आहे का? नाही आहे. आत्मा त्याचा साक्षी आहे. किंवा आपण कालही बघितलं, तर ह्या सर्व गोष्टींना साक्षी असलेला जो आत्मा आहे तो कोण आहे? शुद्ध आहे. आणि शरीर जे आहे ते म्हणजे जन्मालाही येतं आणि मरतही, पण आत्मा जो आहे तो जन्मतही नाही आणि मरतही नाही. तो आधीही आहे, आत्ताही आहे आणि नंतरही असणार आहे. तर याद्वारे या आत्म्याचं पुन्हा सत्य जे काय आहे ते सांगितले. मग आत्मा जो आहे तो जडही नाही, पण आपलं शरीर जे आपण म्हणतो ना जड वाटतंय, हलकं वाटतंय, बघा ध्यानाच्या आधी जड होतं, ध्यान झाल्यानंतर ना हलकं वाटायला लागलं, वाटतं ना आपल्याला. मग हे सगळं कोणाला आहे? हे सगळं शरीराला आहे. आत्म्याला जडत्वही नाही आणि काहीच नाही आहे. तो अनादिकाल, अनंत, सत्य, नित्य सगळं काही तो आहे, जो की कधीच नश्वर नाही आहे किंवा ज्याचा कधीच नाश होऊ शकत नाही असा आहे. तर मग इथं हे शरीराकडं म्हणजे जे शरीराचा आणि आत्म्याचा भेद सांगितलाय की मी जाड आहे, बारीक आहे, जे काय आहे ते शरीर आहे, आत्मा नाही आहे. मग हे ज्ञान असूनही शरीराकडे दुर्लक्ष करण्याची आवश्यकता नाही आहे असं सांगितलं इथं. म्हणजे ठीक आहे, आता आपल्याला कळलंय आत्मा कुठला आहे आणि शरीर कुठला आहे, शरीर महत्वाचं आहे की आत्मा महत्वाचा आहे, त्यातला भेद करण्याचा विवेक आपल्यामध्ये आता आलाय. मग हा विवेक येऊन हे सगळं कळूनही गरज नाहीये की शरीराकडे दुर्लक्ष करायची, शरीराकडे लक्षही द्यायला पाहिजे. पण हे शरीर जगाशी व्यवहार करण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन आहे, वाहन आहे. आणि त्यातही इथं मेन्शन केले की शुभ कर्म करण्यासाठीचं शरीरम आद्यम खलू धर्मा साधनम, जे की धर्मासाठी किंवा शुभ कार्यासाठी वापरण्याचं साधन आणि वाहन म्हणजे हे शरीर आहे. हे आत शुद्ध आत्मा वसणारे मंदिर आहे. हे शरीर म्हणजे मंदिर आहे, मग ते शुद्ध ठेवलं, स्वच्छ ठेवलंच पाहिजे, कारण त्याच्या आतमध्ये शुद्ध पवित्र असा आत्मा राहतो. म्हणून ते स्वच्छ आणि वापरासाठी योग्य असं ठेवलंच पाहिजे. त्याच्याशी अति आसक्त सुद्धा नाही झालं पाहिजे किंवा त्याच्याशी खोटं तादात्म्य सुद्धा करायचं नाहीये की आत्मा त्याच्यात आहे म्हणून आत्म्यापेक्षा जास्तही त्याला महत्व द्यायचं नाहीये आणि ते एक साधन आहे म्हणून त्याला दुर्लक्षही नाही करायचं आहे. तर ते बॅलन्स करणं, बघा सगळ्या गोष्टींमध्ये ना बॅलन्स खूप महत्वाचा आहे. जसं चक्रांमध्ये पण चक्र अंडर ऍक्टिव्ह होऊन पण चालत नाहीत, ओव्हर ऍक्टिव्ह होऊनही चालत नाहीत. ते बॅलन्स असतील तरच सगळं योग्य घडतं. तसंच जो काही विवेक पण आहे, वैराग्य पण आहे, जी काही षट संपत्ती आहे, जी काही मुमुक्षत्व आहे, जे काही आहे ना ते सगळं आहे, त्याची बॅलन्सिंगच्या गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजेत. ते अतिही चालत नाही आणि कमीही चालत नाही. तर हे सगळं इथं तादात्म्य म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या आत्मा आहे म्हणून त्या शरीराचं तादात्म्य, खोटं तादात्म्य पण करायचं नाहीये. मग हे झालं स्थूल शरीराबद्दल. स्थूल शरीरातला महत्वाचा भेद एक लक्षात ठेवू शकता किंवा लिहून घेऊ शकता की जे पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, संयोजनातनं, त्या पंचीकृत पंचमहाभूतांच्या संयोजनातनं बनलेलं आहे. आणि आता आपण बघणार आहे सूक्ष्म शरीर. तर मग सूक्ष्म शरीराचा जो काही श्लोक आहे तो बघूया. सूक्ष्म शरीरम किम अपंचीकृत पंचमहाभूतय कृतम सत्कर्मजन्यम सुख दुःखादि भोग साधनम पंच ज्ञानेंद्रियानी पंच कर्मेंद्रियानी पंच प्राणदया मनश्चैकम बुद्धिश्चैका एवं सप्तदश कलाभिः सह यत्तिष्ठती तत्सूक्ष्म शरीरम. म्हणजे सांगितलंय सूक्ष्म शरीर म्हणजे काय हे विचारलंय, त्याला उत्तर पुढं त्याच श्लोकमध्ये दिलंय की जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, पण ज्यांनी स्थूलीकरणाची प्रक्रिया किंवा संयोजन जे म्हणतो आपण, जे की आपण स्थूल शरीरात बघितलं, 5 महाभूतांचं मिक्स झाल्यानंतर, संयोजन झाल्यानंतर न जे बनलंय ते शरीर आहे. पण सूक्ष्म शरीर आहे ते स्थूलीकरणाची जी प्रक्रिया आहे ती न होता जे बनलंय ते हे सूक्ष्म शरीर आहे, जे की भूतकाळातल्या शुभकर्मामुळे जरी जन्मलेलं असलं, सुखदुःखांचा जरी अनुभव घेण्याचं साधन असलं, तरी ते अपंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलंय. म्हणजे सूक्ष्म महाभूतांपासून हे सूक्ष्म शरीर बनलंय. आणि कुठले कुठले घटक आहेत त्याच्यात, तर त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत
आणि मन आणि बुद्धी हे सगळं मिळून काय झालं, अशा 17 घटकांनी बनलेलं हे आपलं सूक्ष्म शरीर आहे. म्हणून इथं या श्लोकामध्ये पण म्हटलंय, अपंचीकृत पंचमहाभूतय कृतम सत्कर्मजन्यम सुख दुःखादी भोग साधनम पंच ज्ञानेंद्रियानी पंच कर्मेंद्रियानी पंच प्राणदया मनश्चैकम बुद्धिश्चैकम एवं सप्तदश कलाभिः सह यत् तिष्ठति तत् सूक्ष्म शरीरम. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय झाले किती 10 आणि पंचप्राण झाले किती 15 आणि एक मनश्चैकम म्हणजे एक मन आणि बुद्धिश्चैकम म्हणजे एक बुद्धी, असं 17 घटकांनी मिळून बनलेलं हे आपलं सूक्ष्म शरीर आहे. मग स्थूल शरीराला व्याप्त असलेलं हे सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर आहे म्हणून स्थूल शरीराची जाणीव आहे हे समजून घ्यायचं आहे. मग अस्थूलीभूत तत्वांपासून बनलेलं हे सूक्ष्म शरीर म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं हे सूक्ष्म शरीर. 5 महाभूत त्यांच्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत असतात, स्थूल नाही तर सूक्ष्म अवस्थेत असतात, त्यांना तन्मात्रा म्हणतात. बघा हे शब्द जे वापरलेत ना हे आहे तसे घेते मी, म्हणजे याला मला मराठीमध्ये ट्रान्सलेट म्हणजे यांनी इंग्लिशमध्येही तन्मात्राच लिहिलंय, पण बाकीच्या वाक्याचा अर्थ करण्यासाठी मी बरेच ट्रान्सलेशनच्या या गोष्टी केल्यात. तर हे तन्मात्रा शब्द पण भगवद्गीतेत किंवा जे वेदांमध्ये वगैरे आहे, त्यामुळे हे शब्द तुम्ही लिहून ठेवू शकता की तन्मात्रा म्हणजे काय, तर पंचमहाभूत त्यांच्या सूक्ष्म अवस्थेत असताना त्यांना तन्मात्रा म्हणतात. हे म्हणजे ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची जेणेकरून आपल्याला जे मोठे पुढचे ग्रंथ आहेत ते समजण्यासाठी सोपे जातील. तर या पंचमहाभूतांच्या ज्या जी काही सूक्ष्म अवस्थेत असलेली ही पंचमहाभूत आहेत त्याला तन्मात्रा म्हटलं आणि त्यापासून हे सूक्ष्म शरीर बनले. पण संपूर्ण सूक्ष्म जग त्यांच्या आणि प्रिम्युटेशन आणि ज्याला आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतो ना तशा टाईपमध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशननं बनलेलं आहे. आणि सूक्ष्म शरीर हे आहे ते सूक्ष्म जगाचा भाग आहे. जसं की स्थूल शरीराचं कॉम्बिनेशन काय आहे, स्थूल पंचमहाभूत आहेत. सूक्ष्म शरीराचं कॉम्बिनेशन काय आहे, सूक्ष्म पंचमहाभूत आहेत, त्याच्यात ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण मन आणि बुद्धी या परम्युटेशन कॉम्बिनेशननी सूक्ष्म तत्वांपासून हे बनलंय. मग त्यांना सूक्ष्म म्हणतात का म्हणतात, कारण की आपल्या इंद्रियांना ते जाणवत नाहीत. मी म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी तुमचं मन बघू शकते का, नाही बघू शकत. मी माझं मन बघू शकते का, मी स्थूल डोळ्यांनी नाही बघू शकत. जे काही हे चमडाचे हाड्या मासाचे जे काही डोळ्यात आपले त्यानं मी माझं मन बघू शकते का, नाही बघू शकत. पण मला माझ्या मनातल्या विचारांची जाणीव आहे. म्हणजे काय, सूक्ष्म रूपात मी जाणवू शकते किंवा माझं मन मला जाणवतं. साक्षी भाष्य म्हटलंय त्याला, सूक्ष्म विचार किंवा मनाला जाणवणं त्याला. मग सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला चेतना देतं, म्हणून स्थूल शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीरामुळं आहे. त्याच्यानंतर काय आहे की स्थूल शरीर जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपण म्हणतो की मृत्यू झाला किंवा व्यक्ती मरण पावली. याला म्हणजे या स्थूल शरीराला काय म्हटलं जातं, लिंग शरीरही म्हटलं जातं. लिंग शरीर का, कारण आपण पुरुष आणि स्त्री असा भेद करतो ना, मग लिंग आलं तिथं म्हणून त्याला लिंग शरीर असंही म्हणतात. कारण ते जीवनाची उपस्थिती दर्शवतं. म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलं शरीर त्याची उपस्थिती दर्शवतं, म्हणून त्याला म्हणजे लिंग शरीराला जीवनाची उपस्थिती दर्शवणारं असंही म्हटलंय. आणि पुन्हा इथं परत सांगितलं की हे सूक्ष्म शरीर पण काय आहे, कर्मफळांपासूनच बनलेलं आहे किंवा जन्मलेलं आहे. मग याच्यात काय सांगितलंय, आधी सांगितल्याप्रमाणे मानवी जन्म जो काय आहे तो भूतकाळातल्या शुभ कर्मांचा परिणाम आहे. पुण्य अधिक असल्यास देव योनी मिळते किंवा उच्च योनीचं शरीर प्राप्त होतं. पाप अधिक असल्यास पशु योनी मिळते किंवा नीच शरीर मिळतं. आणि दोहांचा समतोल असल्यास काय मिळतं, मानवी शरीर मिळतं. म्हणून माणसाच्या शरीराला किंवा मानवी जन्माला सर्वोच्च स्थान आहे. जसं मगाशीच सांगितलं की बॅलन्स असणं म्हणजे सर्वोच्च गोष्ट आहे किंवा उत्तम स्थिती आहे. मग ह्या पापाचा आणि पुण्याचा जेव्हा समतोल होतो तेव्हा मनुष्याचा देह किंवा मनुष्य योनी प्राप्त होते. व उच्च व नीच दोन्ही शरीरात पुण्य आणि पापांचा क्षय होतो. बघा म्हणजे जर जास्त पुण्य असेल म्हणजे उच्च योनी देव योनी म्हणून किंवा नीच योनीतलं
जास्त पाप असेल तर नीच योनी आणि जास्त पुण्य असेल तर देव योनी. तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये जे काही पाप पुण्य असेल त्याचा क्षय होतो किंवा तिथं नवीन कर्म म्हणजे हे जे काय क्षय होणारं काम आहे ते माणसाच्या शरीरात क्षय करायचं का वाढवायचं, जसं मगाशी झालं, इव्हॉल्व्ह व्हायचं का डिव्हॉल्व्ह व्हायचं, उत्क्रांती करायची का अधोगती करायची, ही चॉईस, ही संधी आपल्याला दिली आहे. तशी संधी त्या बाकीच्या दोन गोष्टींमध्ये नाही आहेत. अति चांगलं काम करण्यामध्येही नाही आहेत आणि अति वाईट काम करणाऱ्या योनींमध्येही ती संधी नाही आहे. ती फक्त संतुलित असा मानवी देह मिळालेल्या मानवालाच ही संधी प्राप्त आहे. मग यामध्ये काय आहे की हे उच्च आणि नीच दोन शरीर आहेत. या दोन्ही शरीरामध्ये पुण्य आणि पापाचा क्षय होतो आणि नवे कर्म निर्माण होत नाहीत. बरोबर, तिथं नवीन कर्म निर्माण होत. बघा, पशु जे आहेत, प्राणी किंवा वनस्पती आहेत, ते जे काही करतात ते अज्ञानामध्ये करतात, त्यामुळे त्यांच्या मार्फत कर्म तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल आणखीन एक काय म्हणू, विजडम किंवा आत्मज्ञानातनं एक सुचलं म्हणून सांगेन की आपण रस्त्यावर किंवा आजूबाजूला कुठेतरी बाहेर गेल्यावर ना वेडी माणसं बघतो. बरोबर, पूर्णपणे वेडी, त्यांना भानच नसतं की ते कुठे आहेत, काय आहेत, कसे आहेत, काय बोलतायत, काय हावभाव करतायत, काय हातवारे करतात, कसलंच भान नाही त्यांना नसतं. हे आपण बऱ्याचदा बघतो आजूबाजूला, कधी कुठे बाहेर गेल्यावर दिसतं आपल्याला तेव्हा. तर त्या वेड्या माणसांना, ज्याला आपण वेडी म्हणतो, पण त्या माणसाला किंवा त्या शरीरालाही कर्म, नवीन कर्म निर्माण होत नाही, कारण तो अज्ञानामध्ये, तो जे काही करतोय ते त्याला कळतच नाहीये. त्यामुळे तो जे काही करेल त्यातनं ना पाप तयार होणार आहे ना पुण्य तयार होणार आहे. बरोबर, मग अशा व्यक्तींचं किंवा अशा मनुष्यांना त्या योनीतनं बाहेर पडण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी पुन्हा आणखीन खूप सुखदुःख भोगावी लागतात. म्हणून मनुष्य जन्म, त्यातही काय म्हणू आपण त्याला, सदृढ, उत्कृष्ट आणि काय काय म्हणता येईल याला, प्रत्येक अवयव कार्य व्यवस्थित सुस्थितीत असलेला देह मिळणं पण एक सद्भाग्य आहे. म्हणून हा मानवी देह खूप महत्वाचा आहे की ह्याच्यात पाप आणि पुण्य क्षय नाही आहे, किंवा नवीन कर्म आपण करू शकतो. म्हणजे चांगलं कर्म करून आपण आणखीन उच्च लेवलला जाऊ शकतो. पण इथं जे काही तत्वबोधात सांगितले ते उच्च लेवलला किंवा देवयोनीत जाण्याबद्दल बोललेलंच नाही आहे. इथं जे काही बोललं ते सगळंच्या सगळं मोक्ष किंवा परमानंदाच्या प्राप्तीसाठी, थोडक्यात मोक्षाच्या बद्दलच बोललेलं आहे. म्हणून मानवी जन्म किंवा मानवी देह हा सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च मानला गेलाय, कारण नवीन कर्म निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये, जी की बाकीच्या योनींमध्ये नाही आहे. तर केवळ मानवी शरीरातच आपण कर्मांच्या द्वारे पाप आणि पुण्याची समृद्धी किंवा पेरणी करू शकतो. आपल्या कर्मामध्ये भिन्नता असल्यामुळं सूक्ष्म शरीरही भिन्न असतं. बघा, सूक्ष्म शरीर बघा, प्रत्येकाच्या मनात सेम विचार येतात का? नाही येत. काहीतरी भेद असतो त्याच्यात. मग हे भेद ओळखण्यासाठी पुन्हा विवेक लक्षण पाहिजे. तर म्हणून कर्मानुसार आपल्यामध्ये भिन्नता आहे, तर सूक्ष्म शरीरामध्ये पण आपल्या प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरामध्ये भिन्नता आहे. अगदी आपण बघू, ट्विन्स बघतो, जुळी मुलं, तिळी बघतो, ती जरी जुळी तिळी जरी असली तरी त्यांचे विचार नव्हे, त्यांचं सगळंच वेगवेगळं असतं. जरी दिसायला सेम वाटत असले तरीही त्यांचे विचार करण्याची क्षमता, पात्रता सगळं सगळं वेगळं असतं. तर सूक्ष्म शरीरावर तर आणखीनच भिन्नता असते. तर अशा पद्धतीनं कर्माचं, पाप पुण्याची समृद्धी आणि पेरणी करण्याचं सामर्थ्य किंवा कपॅसिटी, क्षमता या मानवाच्या देहामध्ये आहे. मग भोग साधनम, अनुभवांचं साधन म्हणून या आपल्या सूक्ष्म शरीराला पुन्हा बघितलं गेलंय. अनुभवांचं साधन म्हणून म्हणजे काय, मन आणि बुद्धी म्हणजेच सूक्ष्म शरीरच प्रत्यक्षात आनंद, दुःख, थंड, उष्ण इत्यादी अनुभवू शकतं. आणि शरीराला टोचलं किंवा भाजलं किंवा ज्या काही वेदना आहेत किंवा कोणी आपलं कौतुक केलं किंवा कोणी आपला अपमान केलं, हे सगळं जाणवतं. कशामुळं? सूक्ष्म शरीरामुळे जाणवतं. जर सूक्ष्म शरीरच नसेल तर हे काही जाणवणार नाही. नुसतं स्थूल शरीर असूनही काही उपयोग नाही आहे. समजा आपल्या आतमध्ये सूक्ष्म शरीरच नसतं आणि नुसतं स्थूल शरीर सगळ्यांना खूप छान दिलं असतं आणि कोणी आपलं कौतुक केलं, कोणी अपमान केला, कोणी काय म्हटलं, कोणी काय नाही म्हटलं, काहीच फरक पडला नसता जर सूक्ष्म शरीर नसतं तर. म्हणून तितकंच महत्त्व त्या सूक्ष्म शरीराला सुद्धा आहे. मग हे सगळं कुठे मनाला कळतं ना आपल्याला. कोणी अपमान केला, कोणी कौतुक केलं, हे सगळं मनाला कळतं, म्हणजे सूक्ष्म शरीराला कळतं. तर आपण जे काय पुस्तक वाचतोय, चांगलं आहे वाईट आहे, जे काय आहे ते कशामुळे कळतं? सूक्ष्म शरीरामुळे कळतं. तर
ही सगळी जाणीव जी काय आहे ती या सूक्ष्म शरीरामुळे आपल्या शरीराला प्राप्त होते किंवा शरीरामध्ये आपण जाणवू शकतो. त्यामुळं गाढ झोपेत असताना जेव्हा आपली मन आणि बुद्धी तात्पुरत्या स्वरूपात काम करायचं थांबवतात तेव्हा आपल्याला कुठलाच अनुभव राहत नाही. म्हणजे आपण जर गाढ झोपेत असू, आपलं मन पण म्हणजे मन बुद्धी काहीच काम करत नाही आहे, पूर्ण झोपेत आहे आणि आपल्या आजूबाजूला येऊन 10-12 लोक हळू आवाजात आपलं कौतुक करतायत किंवा काय करतात आणि आपण गाढ झोपलोय, तर आपल्याला आनंद होणार आहे का? नाही होणार, कारण आपण झोपेतच आहे. आपल्याला काहीच त्या बाहेरच्या जगाशी काही घेणं देणंच नाही आहे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपासाठी आपलं ते जग अस्तित्वातच नसतं बाहेरचं. त्यामुळं त्या जगातला कुठलाच आपला अनुभव राहत नाही. तर मग हे 17 घटक जे सांगितलेत, पुन्हा त्याच्याबद्दल सांगितले 17 घटकांबद्दल. तर पहिल्यांदा पंच ज्ञानेंद्रियांबद्दलचा श्लोक आहे. ऑर्गॅन्स ऑफ परसेप्शन म्हटलं त्याला, ज्ञानेंद्रिय. तर श्रोतम त्वक् चक्षुः रसनाघ्राणम इति पंच ज्ञानेंद्रियाणि. श्रोतस्य दिग्देवता त्वचो वायुः, चक्षुषः सूर्यः, रसनाया वरुणः, घ्राणस्य अश्विनौ इति ज्ञानेन्द्रिय देवताः. श्रोतस्य विषया शब्दग्रहणं, त्वचो विषयाः स्पर्शग्रहणं, चक्षुषो विषयाः रूपग्रहणं, रसनाया विषयाः रसग्रहणं, घ्राणस्य विषयाः गंधग्रहणं इति. म्हणजे इथे आपले जे काही 5 ज्ञानेंद्रिय सांगितलेत, ज्ञान म्हणजे आपल्याला ज्याच्यातनं ज्ञान होतं काय काय आहे ते पहिलं सांगितले. श्रोतम त्वक् चक्षुः रसना घ्राणम इति म्हणजे इथे पहिल्यांदा 5 ज्ञानेंद्रिय कुठली आहेत ती सांगितले. मग आपली 5 ज्ञानेंद्रिय काय आहेत? कान, नाक, त्वचा, जीभ, डोळे, हे आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मग ह्याच्यात पहिला सांगितलं श्रोतस्य दिग्देवता, म्हणजे इथे पुन्हा 5 जी काही इंद्रिय आहेत त्याचे देव कोणकोणते आहेत ते सांगितलंय. जसं की डोळ्यांचा सूर्य देवता आहे. पहिल्यांदा मी श्रोत्यांपासून. श्रोतस्य दिग्देवता, श्रोतस्य दिग्देवता म्हणजे कानाचा देवता दिग आहे. त्वचो वायू देवता, त्वचेचा देव वायुदेव आहे. चक्षुषः सूर्यः, डोळ्यांचा सूर्यदेव आहे. रसनाया वरुणः, जिभेचा वरुण देवता आहे. घ्राणस्य अश्विना म्हणजे नाकाचा अश्विन देवता आहे. इति ज्ञानेंद्रिय देवता आहे, इंद्रियांचे देवता आहेत. मग त्याच्यानंतर पुढं प्रत्येकाचं कर्म किंवा काम काय, कार्य काय आहे ते सांगितलंय. श्रोतस्य विषया शब्दग्रहणम, श्रोतस्य म्हणजे काय सांगितलंय? कान, कानांचं काम काय आहे? शब्दांना ग्रहण करण्याचं किंवा शब्द जे आहेत ऐकणं हे कानांचं काम आहे. त्वचेचं काम काय आहे? स्पर्श, जाणवणं, अनुभवणं हे त्वचेचं कार्य आहे. चक्षुषो विषयास रूपग्रहणम, डोळ्यांचं काम काय आहे? बघणं. आणि रसनाया विषया रसग्रहण, जिभेचं काम काय आहे? रस चाकणं किंवा चव समजणं. घ्राणस्य विषया गंधग्रहणम, नाकाचं कार्य काय आहे? वास घेणं. अशा पद्धतीने या इथे जे आपल्याला माहिती आहे ज्ञानेंद्रियांची कामं काय आहेत ती. तर अशा पद्धतीने इथे सांगितलंय की जे काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे देवता कोण आहेत आणि त्यांची काम काय आहेत. तर हे इथे काय पुन्हा सांगितलंय, प्राण हे शरीर, पंचप्राण पण सांगितले इथं, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. मग इथं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कर्म करणारी इंद्रिय म्हणजे काय आहे? अवयव आहेत. जसं की डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, बरोबर, ही काम करणारी इंद्रिय आहेत. आणि ज्ञान देणारी इंद्रिय म्हणजे काय? त्यातनं जे आपल्याला अनुभव होत आहेत, जसं की डोळ्यांमुळं दिसणं, कानामुळं ऐकणं, नाकामुळं वास घेणं, त्वचेमुळं स्पर्श होणं, जिभेमुळं रस चाखणं, ही ज्ञान देणारी इंद्रिय आहेत. आणि पंचप्राण इथं सांगितले. मग प्राण हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी किंवा शारीरिक क्रिया करण्यासाठी आहेत. मग ते स्थूल आणि सूक्ष्म शरीराला काय करतात? ऊर्जा पुरवतात. मग मन आहे ते काय करतं? भावना जाणतं किंवा जाणीवा किंवा इच्छाशक्तीचं जे काय स्थान म्हणू त्याला मन म्हटलंय. आणि बुद्धी काय? हे 17 जे काय सांगितले त्यात मन आणि बुद्धी आहे. मग मन आहे ते भावना आणि जाणीवा इच्छाशक्तीचं स्थान आहे आणि बुद्धी काय आहे? ते सगळं ओळखते, निरीक्षण करते किंवा निर्णय घेते किंवा आपण जे काही करतो, बघतो, ऐकतो, वाचतो, जे काही आहे त्याचं विश्लेषण करण्याचं काम बुद्धी करते. किंवा आपण कल्पना करणं वगैरे हे कुठून येतं? सगळं बुद्धीतनं आणि मनातनं होतं, ते व्हिज्युअलायझेशन जे आपण म्हणतो. तर बुद्धी आणि मन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि हे सगळं सूक्ष्म शरीराचा भाग आहे. त्यामुळे सूक्ष्म शरीर हे वाहनासारख्या स्थूल शरीराचं चालक आहे.
म्हणजे स्थूल शरीर हे वाहन आहे, तर त्याचा चालक म्हणजे ड्रायव्हर म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर आहे. तर जीवनातलं सर्व काही यश अपयश जे काही आहे ते खऱ्या अर्थानं सूक्ष्म शरीरच आहे. जे काय आपण यश आतापर्यंत प्राप्त केलं किंवा अपयश प्राप्त झालं म्हणतो, ते सगळं काय आहे ते सूक्ष्म शरीरामुळं आहे. तर त्याच्यानंतर ना ज्ञानेंद्रियांबद्दल पण त्यांनी पुन्हा पुढे सांगितलं डिटेलमध्ये, की जसं आत्ता वाचून दाखवलं मी तुम्हाला श्लोकांमधून, की काय ज्ञानेंद्रियांचं काम काय आहे ते सांगितलं. पुन्हा इथे नाही सांगत मी. तर ही सगळी ज्ञानेंद्रिय आपल्याला कशासाठी आपण वापरतो हे आपल्याला माहिती आहे, डोळे बघण्यासाठी वगैरे वगैरे. तर जसं की डोळे ऐकू शकत नाहीत, कान पाहू शकत नाही, नाक बोलू शकत नाही, तसं हे प्रत्येकाचं जे काही काम आहे ना ते नेमून दिलंय आणि ते योग्य पद्धतीने, म्हणजे हे पुन्हा काय आहे, एखादा इंद्रिय कार्य करत नसेल तर जो काय अनुभव जगाचा 5वा भाग आहे तो तुटतो. म्हणजे बघा, एक आपण बघतो मूकबधीर शाळांमध्ये किंवा व्यक्ती बघतो आपण, एखादा जरी अवयव काम करत नसेल तर त्यांचं पूर्ण जगच वेगळं असतं. त्यांच्या जगातला त्यांचं जे जग आहे त्याचा अनुभवच पूर्णपणे वेगळा असतो. जसं की ज्यांना दिसतच नाही त्यांच्यासाठी त्यांचं जग वेगळं आहे. त्यांची जी काही ब्रेनी लिपी असते त्या लिपीद्वारे ते वाचू लिहू शकतात, त्यांचं जग वेगळं आहे. ज्यांना ऐकूच येत नसेल त्यांचं हावभावांद्वारेचं जग आहे. तर ह्या जगाचा अनुभव पूर्णपणे वेगळा राहतो जर ज्ञानेंद्रिय व्यवस्थित नसतील तर हे किती महत्वाचे आहेत आपले इंद्रिय सुद्धा, हे इथं सांगितलं. मग एखादा इंद्रिय दुर्बल असल्यास इतर इंद्रिय आहेत ते तीक्ष्ण होतात, हे आपल्याला माहिती आहे. मग त्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना ऐकण्याची क्षमता जी आहे ती तीव्र असते. तर इंद्रियांद्वारे मिळणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष ज्ञान. बघा, आपल्याला शिकतोयच का आपण मुळात, हे जे काही ज्ञान घेतोय सत्य ज्ञान, त्याच्यासाठी अधिकार कोणाला, लक्षणं काय पाहिजेत, हे जे काय आपण अनुभवतोय, समजून घेतोय, ज्ञान घेतोय, हे का घेतोय, तर ह्या ज्ञानांमधला फरक कळण्याचा विवेक पण आपल्याकडे पाहिजे. मग जे काही इंद्रियांद्वारे मिळणारं जे काही ज्ञान आहे ते काय आहे, त्याला काय म्हटलं जातं, प्रत्यक्ष ज्ञान म्हणून ओळखलं जातं. आणि आपलं बहुतेक ज्ञान जे काय आहे ते प्रत्यक्ष अनुभवावर किंवा हे आधारित असतं. मग आपण जे काय अनुभवतो त्यानुसारच आपण प्रतिक्रिया देत असतो. अनुभव चुकीचा असल्यास प्रतिक्रिया पण आपण चुकीची देतो, अनुभव बरोबर असेल तर प्रतिक्रिया बरोबर जाते. तर मग बहिरी जी किंवा कानाचा जो काही इंद्रिय आहे ते जर व्यवस्थित नसेल तर त्याला स्पष्ट बोलता येत नाही, कारण त्याला ऐकताच येत नसल्यामुळं बोलणं तर लांबच आहे. त्याच्याकडे भलेही वाचा व्यवस्थित असली तरी ऐकण्यावर डिपेंड आहे ना वाचा. मग त्याला ऐकूच येत नसेल तर तो स्पष्ट बोलूही शकत नाही, कारण त्यानं आवाज कधी ऐकलेलाच नसतो. म्हणून इंद्रिय जी आहेत ती आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मग बघा, आपल्याला ग्रॅटिट्यूड म्हणजे कालचं ध्यान घेतलं किंवा अद्वैत वेदांताच्या नुसार ज्या काही 8 स्टेप सांगितल्या त्याच्यात इन्व्होकेशन आहे, आवाहन आहे, त्या स्टेपला ग्रॅटिट्यूड देण्यासाठी पण सांगितलंय. मग हे जेव्हा आपण समजून घेतो की एक जरी इंद्रिय व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या इंद्रियांवरती होऊन आपलं जगच वेगळं होतं, आपले अनुभवच वेगळे होतात, तर आपण किती ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे या इंद्रियांना, जे की आपलं सुस्थितीत कुठल्याही कष्टांशिवाय आपण हे सगळं अनुभवू शकतो, आपलं जग सुंदररित्या आपण जाणू शकतो, अनुभवू शकतो. तर त्यासाठी हा ग्रॅटिट्यूड पण देता आला पाहिजे आपल्याला. तर ह्या संस्थेमध्ये म्हणजे जसं हे आपलं शरीर आहे किंवा हे सूक्ष्म शरीराचा विषय चालला आहे, तर ह्याला एक संस्था म्हणून उदाहरणार्थ घेऊ आपण. तर या संस्थेमध्ये प्रत्येक विभागाचा प्रमुख असतो, बरोबर. जसं की आपल्या शरीराचा विभाग प्रमुख मेंदूला म्हटलंय, बरोबर. तसं ह्या अवयवांमध्ये किंवा या शरीरांमध्येही प्रत्येक विभागाचा प्रमुख असतो. मग स्वयंचलित यंत्रालाही देखभाल, चालू बंद करणं, दुरुस्त करणं हे चेतन घटक आवश्यक असतात ना. चालवणारा कोणतरी पाहिजेच असतो. भलेही एखादं डिपार्टमेंट असेल, त्याला दारं खिडक्या असतील, तरी ते दारं खिडक्या बंद करण्यासाठी शिपायाची नेमणूक करायला लागते. आणि त्या शिपायामध्ये विवेक पाहिजे तो, की आता शाळा संपली, कॉलेज संपलंय, तर आता बंद करण्याची वेळ झाली, दार बंद केलं पाहिजे, हा विवेक. तर सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. चेतनेपासून, स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीरापर्यंत एक आणि एक गोष्ट किती व्यवस्थितपणे एकमेकांशी निगडीत आहे. तर अशा पद्धतीने या संस्थांच्या विभागाचे प्रमुख जरी असले तरी ते, किंवा स्वयंचलित यंत्र जरी असलं तरी त्याला चालू आणि बंद करण्यासाठी चेतना लागते, विवेक लागतो, बरोबर. तर चेतना घटकाशिवाय जड वस्तू कार्य करू शकत नाही. मग थोडक्यात बघितलं तर हे शरीर हे आपलं जड आहे आणि ते सूक्ष्म शरीराशिवाय किंवा सूक्ष्म
गोष्टींशिवाय कार्य करू शकत नाही. जसं की स्थूल शरीराला वाहन म्हटले, सूक्ष्म शरीराला ड्रायव्हर म्हटलंय. गाडी आहे आपल्याकडे, पण चालवताच येत नसेल, ड्रायव्हरच नसेल, तर त्या गाडीचा काहीच उपयोग नाही आहे. बरोबर. त्यातही मग पुढे जाऊन आपल्याला जे आत्म्याचं बघायचं आहे, तो ड्रायव्हरही परफेक्ट ट्रेन असेल तर ती गाडी योग्य मार्गाने जाते. जर ड्रायव्हरच व्यवस्थित नसेल तर भलेही तो ड्रायव्हर जरी असला तरी तो नेऊन कुठेतरी खड्ड्यात घालू शकतो. बरोबर. तर हे खूप छान उदाहरणं पण दिली त्याच्यात. तर हे जे काही जड किंवा ज्या काही जड गोष्टी आहेत त्याला सुद्धा चालवणारा चेतन किंवा ज्याला कॉन्शियसनेस किंवा चेतना म्हणू ते असावं लागतं. तर हिंदू शास्त्रानुसार विश्वातील विविध कार्यांचे नियंत्रण करणाऱ्या चेतन शक्तींना देवता म्हटलंय. 33 कोटी देव. ॲक्च्युली 33 कोटी देव आहेत का? नाही. ॲक्च्युली 33 प्रकारचे देव आहेत. त्याला कोटी हा शब्द वापरला, म्हणजे आपला पूर्वीचा जो शब्द भांडार आहे, जसं आता तन्मात्रा, ज्ञाता, ज्ञेय, प्रमाता, प्रमेय, प्रमाण, हे जे काही शब्द आहेत ते पूर्वीचं शब्द भांडार आहे, ज्याच्यामध्ये खूप गूढ अर्थ आहेत. ज्या एका शब्दावरती अखंड ग्रंथ निर्माण होऊ शकतो, इतकं मोठं सामर्थ्य त्या एका शब्दामध्ये आहे, त्या शब्दाच्या भांडारामध्ये. तसा हा एक शब्द म्हणजे कोटी, ज्याला आपण 33 कोटी देव म्हणतो. कोटी म्हणजे करोड नव्हे, कोटी म्हणजे प्रकार सांगितले. तर अद्वैत वेदांतामध्ये ते 33 कोटी किंवा 33 प्रकारचे देव कोणते हे सुद्धा सांगितलंय. तर आपण ते पुढं बघूयात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आता आपण याप्रमाणे चालूया. तर हे जे काही हिंदू शास्त्रात किंवा विश्वात जे काही कार्याचं नियंत्रण करणारी शक्ती आहे किंवा चेतना आहे तिला देवता म्हटलेलं आहे. मग हिंदू एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतात, पण प्रत्येक देवता आपली शक्ती त्या एकाच सर्व शक्तिमान ईश्वराकडून घेत असल्याचे मानतात. म्हणजे जी काही चेतना आहे किंवा जी काही शक्ती आहे, भलेही हिंदू वेगळ्या देवाला पूजन करत असतील, ख्रिश्चन वेगळ्या, मुस्लिम वेगळ्या, शीख वेगळ्या, अजून कुठले कुठले जाती धर्म आहेत, त्यांचे देव जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्याकडनं येणारी जी काही त्यांच्याकडनं मिळणारं ज्ञान आहे किंवा जी काही ऊर्जा आहे ती मिळणारी त्या एका शक्तीकडनंच आहे. ते एकच आहे, जरी हे बाकीचे वेगवेगळे असले तरीही. मग दिग्देवता श्रवण शक्तीचे अधिष्ठान आहे, कारण ध्वनी आकाशात प्रवास करतो, वायू स्पर्श नियंत्रित करतो, सूर्य प्रकाशाचा स्रोत असल्यामुळे दृष्टीचे देवता आहे, जिभेला रस जाणवण्यासाठी जल आवश्यक असल्याने वरुण हा रसाचा देव आहे. बघा, या पूर्ण तत्वांचंही एकमेकांशी कनेक्शन आहे. घ्राण शक्तीचे कार्य अश्विन कुमार करतात. इंद्रियांची स्थिती मला ज्ञात आहे म्हणून मी त्याच्यापेक्षा आणि त्यांनी अनुभवलेल्या विषयांपेक्षा वेगळा आहे. मी म्हणजे कोण? आत्मा. जरी हे एकमेकांवरती असतील, प्रत्येकाचं सगळं कार्य वेगळं असेल, प्रत्येकामध्ये काही भेद आहे, हे आपल्यातल्या विवेक लक्षणामुळे जरी कळत असेल आपल्याला, तरीही मी म्हणजे ह्याला जो काही जाणणारा आणि अनुभवणारा आहे तो या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे कोण? तो आत्मा. हे सांगितले. मग इथे पुढे आता पुन्हा जसं हे सगळे ऑर्गनच्या बद्दल सांगितलं, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तर इथे पुढे आणखीनही एक श्लोक आहे. वाक् पाणीपाद पायुपस्थानिती पंचकर्मेंद्रियानी वाचो देवता वन्नीहि हस्तयोरींद्र पादयोर्विष्णु पायोर्मृत्यु उपस्थस्य प्रजापतिः इति कर्मेंद्रिय देवताः वाचो विषयः भाषणं पाण्योर्विषयः वस्तुग्रहणं पाद्यो विषयः गमनं पायोर्विषयः मलत्यागः उपस्थस्य विषयः आनंद इति. म्हणजे पुन्हा या मगाशी आपण जे ज्ञानेंद्रियांचं बघितलं तशा पद्धतीने इथे कर्मेंद्रियांचं सांगितलंय की जी काही पाण्याची देवता आहे, अग्नीचा देवता आहे, जे काही आहेत, म्हणजे जसं की हात काय काम करतात? वस्तू धरण्याचं काम करतात. पाय काम काय करतात? चालण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने त्यांचेही प्रत्येकाचे देव सांगितलेले आहेत इथे. तर जसं की वाणी म्हणजे वाचा, बोलणं आपलं, बरोबर. वाचा, वाणीची देवता कोण आहे? अग्निदेवता सांगितलंय. हातांची देवता कोण आहे? इंद्र देवता सांगितले. पायांची देवता कोण आहे? विष्णू देवता सांगितले. मलत्याग इंद्रिय जे काही आहे आपलं, त्याची देवता कोण आहे? यमराज म्हणून सांगितले. आणि जननेंद्रिय म्हणजे जिथून नवनिर्मिती होते, प्रजनन क्षमता जी म्हणतो आपण जिथे असते, त्या जननेंद्रियांची देवता कोण आहे? प्रजापती म्हणून सांगितले. तर इथे इतक्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी या तत्वबोधामध्ये
सांगितले आहेत. मग 5 कर्मेंद्रिय जे आहेत, वाणी, हात, पाय, गुदद्वार, जननेंद्रिय. कर्मेंद्रियांचे अधिष्ठाता देव आहेत. वाणीचे अग्नी, हाताचे इंद्र, पायाचे विष्णू, गुद्वाराचे यम आणि जननेंद्रियाचे प्रजापती. मग वाणीचं कार्य काय आहे? बोलण्याचं. हाताचं कार्य काय आहे? वस्तू पकडण्याचं. पायाचं कार्य काय आहे? हालचाल करण्याचं. गुद्वारांचं कार्य काय आहे? टाकाऊ पदार्थांचं विसर्जन करण्याचं. आणि जननेंद्रियांचं कार्य काय आहे? आनंद म्हणजे काय? प्रजोत्पादन करणं. बघा, जन्म होतो तेव्हा आनंद होतो ना, किंवा काय म्हणू त्याला आपण, नवीन क्रिएटिव्हिटी जेव्हा होते तेव्हा आनंदच निर्माण होतो, दुःख नाही निर्माण होत कधी. तर अशी ही 5 कर्मेंद्रिय म्हणजेच बोलण्याची क्षमता असलेलं जे काही स्वरयंत्र जिभेमध्ये आहे, किंवा वस्तू पकडण्याची क्षमता हातामध्ये आहे, हालचाल करण्याची क्षमता पायामध्ये आहे, विसर्जन करण्याची गुद्वारात आहे, प्रजनन क्षमता आहे जननेंद्रियांमध्ये. तर ह्या क्षमता सांगितल्यात. आणि या सगळ्या माध्यमातून बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद आपण देतो. मनाद्वारे त्यांना कृती करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि बालपणापासून ते विकसित होत असतात, पूर्ण ताकद प्राप्त करतात आणि नंतर वयोमानानुसार कमकुवत होत जातात. त्यापैकी प्रत्येक जण स्वतःचं कार्य पार पाडतं. दुर्मिळ प्रकरणांमध्ये इतर कर्मेंद्रिये निकामी झालेल्या इंद्रियांचे कार्य करण्यास प्रयत्न करतात. उदाहरणार्थ काय? हात कापलेले असताना काही लोक पायांच्या बोटांनी लिहायला शिकतात किंवा चित्र काढतात. हे दुर्मिळ केसमध्ये होतं. जिभेला एक वेगळं स्थान आहे, कारण ते कर्मेंद्रिय ज्याच्यात खाण्याचीही क्षमता आहे, चव चाखण्याची क्षमता आहे आणि बोलण्याची आहे. आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे हे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. अग्नी हा वाणीचा देवता आहे, तो तप्त भाषण किंवा गरमागरम चर्चा दोन्ही करू शकतो, किंवा गरम गरम गोष्टी किंवा आपण जे काही अन्न ग्रहण केलंय ते पचवण्याची क्षमता या अग्नीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा सोबतचा जो काही संबंध आहे, कसे ते काम करतात ते इथं त्यांच्या देवांसह सांगितलेलं आहे. मग पुढचं जे काही शरीर आहे ते कुठलं आहे? कारण शरीर, ज्याला कॅज्युअल बॉडी म्हणतात. स्थूल बॉडी ज्याला ग्रॉस बॉडी म्हणतात. सूक्ष्म शरीर ज्याला सटल बॉडी म्हणतात. आणि कारण शरीर ज्याला कॅज्युअल शरीर म्हणतात किंवा कॉझल शरीर म्हणतात. ते प्रत्येकाच्या प्रोनाऊन्सिएशननुसार. मग ह्याच्यात इथे काय दिलं आहे तो श्लोक आहे. कारण शरीरम किम अनिर्वाच्यानाद्य विद्यारूपम शरीरद्वयस्य कारणमात्रम सत्स्वरूपाज्ञानम निर्विकल्पकरूपम यदस्ति तत्कारण शरीरम. म्हणजे इथे सांगितलंय कारण, पहिल्यांदा काय म्हणलंय? कारण शरीरम किम. कारण शरीर म्हणजे काय? तर जे अनिर्वाच्य अनादि अज्ञानाच्या स्वरूपातील 2 शरीरांचं म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल शरीराचं एकमेव कारण आहे. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं अज्ञान आणि द्वैतापासून मुक्त आहे असं हे कारण शरीर आहे. कारण शरीर हे तिन्ही शरीरामध्ये अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे स्थूल शरीर तर जडच आहे, स्थूल शरीर सूक्ष्म शरीरावर चालतं, सूक्ष्म शरीर कारण शरीरावर चालतं. म्हणजे सूक्ष्म शरीरापेक्षाही सूक्ष्म हे कारण शरीर आहे, जे की अतिसूक्ष्म आहे आणि ते इतर 2 शरीरांमध्ये व्यापलेले असते. अविद्या रूपम, मग इथे पुन्हा त्याची 2 रूपं सांगितलेत. अविद्या रूपम हे अज्ञानाच्या स्वरूपाचे आहे. अज्ञानाला कोणताही आकार, परिमाण, गुण नसतो. ते नेहमी एखाद्या वस्तूशी संबंधित असते. उदाहरणार्थ कम्प्युटर घेतला तर कम्प्युटरचं अज्ञान, जसं की संगणकाचं अज्ञान म्हटलं येतं, पण स्वतःहून ते विषयहीन म्हणजे स्वतःला त्या कम्प्युटरला त्याचं ज्ञान त्याच्याकडे किती आहे माहिती असतं का? त्याची क्षमता किंवा चेतना त्याच्याकडे आहे का? नाही आहे. तर ते अज्ञानाचा आश्रय आहे. म्हणून ह्या संगणकाचा अज्ञान किंवा स्वतःहून ते विषयहीन असतं. मी हा अज्ञानाचा आश्रय आहे आणि स्वतः माझ्याशिवाय अज्ञान अस्तित्वात असूच शकत नाही. मी आहे म्हणून मी अज्ञानी असू शकतो. मी आहे म्हणजे कोण? तो आत्मा असेल तरच सगळ्या गोष्टी कळतात. जसं की अज्ञान पण आहे कधी कळेल? जेव्हा तो असेल सांगणारा, जाणून देणारा, अनुभव घेणारा, ज्याला कळतं हे सगळं अज्ञान आणि ज्ञान, तो असेल तरच कळू शकतं की आपण अज्ञानी आहे. किंवा माझं अस्तित्व आहे किंवा नाही हे कधी कळेल? जेव्हा त्यामध्ये मी असेल. मी म्हणजे ती चेतना, तो आत्मा असेल तेव्हा. मग अनिर्वाच्य अज्ञान, अज्ञान हे अनिर्वाच्य आहे म्हणजे काय? स्पष्टीकरण देता न येणारं असं हे अज्ञान आहे. त्याला मग पुन्हा त्याला ना 3 प्रकारात सांगितलंय. पहिला प्रकार सांगितलं की त्याला आकार, परिमाण किंवा गुण नसल्यामुळं त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही किंवा त्याला मनाला किंवा त्याला आकलन होत नाही. दुसरं सांगितलंय अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव, म्हणजे त्याचं प्रत्यक्षात कोणतंही अस्तित्वच नसतं, तरीही ते अस्तित्वात नाही. आणि असं म्हणता येणार नाही की म्हणजे
त्याला एकतर अस्तित्वाचं ज्ञानच नाही आहे, तरी पण ते अस्तित्वात नाही असं म्हणता येणार नाही, आणि आपण त्याचा परिणाम अनुभवतो, बरोबर. म्हणूनच त्याचं अस्तित्व पण आहे ना, अस्तित्व नाही असं नाही म्हणू शकत आपण. ते स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या रूपात प्रकट होतं आणि आपण अज्ञानामुळे निर्माण होणारं दुःख देखील अनुभवतो. मग तिसरा प्रकार ह्याचं असं सांगितलं की काहीही नसतानाही ते बरंच काही करतं, म्हणून ती एक अनिर्वाच्य शक्ती आहे. या कारण शरीराचे तीन कन्सेप्टमध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. पहिलं आहे की त्याला आकार, परिणाम, गुण काहीच नाही आहे. दुसरं आहे की ते त्याच्यात ज्ञानाचा अभाव आहे, म्हणजे अज्ञानी आहे थोडक्यात म्हणू शकतो. पण अज्ञानी आहे पण म्हणू शकत नाही. ज्ञानाचा अभाव का म्हटलं इथं? कारण जर अज्ञानी असतं तर त्याला ते आहे हे पण कळालं नसतं, म्हणून इथं ज्ञानाचा अभाव हा उल्लेख केलाय. आणि तिसरं सांगितलंय की काहीही नसताना ते बरंच काही करतं, म्हणून ती एक अनिर्वाच्य शक्ती आहे. असं हे कारण शरीर. मग ते अनादी अज्ञान हे अनादी किंवा सुरू पण नाही आहे, शेवट पण नाही असंही म्हणू शकतो आपण त्याला. जर आपण असं म्हटलं की ते अज्ञान किंवा एका विशिष्ट वेळी सुरू झालंय तर ते एकतर शून्य असायला पाहिजे किंवा ज्ञान असायला पाहिजे, तर ते दोन्हीही नाही आहे. परंतु अज्ञान हे शून्यातून किंवा ज्ञानातून निर्माण होऊ शकत नाही, म्हणून शून्य किंवा ज्ञान यापैकी काहीही अज्ञानाच्या आधी असू शकत नाही, म्हणून अज्ञान अनादी आहे. म्हणजे त्याला काळ नाही. अनादी म्हणजे काय? काळच नाही आहे त्याला. मग शरीर जे म्हणजे इथे श्लोकामध्ये सांगितलंय ना, शरीरद्वयस्य कारण मात्रम सत्स्वरूपाज्ञान, म्हणजे काय सांगितलं की शरीरद्वयस्य कारण मात्र म्हणजे अज्ञान हे दोन शरीरांचं कारण आहे. जसं की एखाद्या ठिकाणी अंधार असेल आणि दोरी पडली असेल तर आपल्याला ते साप आहे असं वाटतं, पण साप आहे कधी वाटेल? जेव्हा दोरीसारखं काहीतरी आहे म्हणून साप आहे वाटतं. जर तिथं दोरीच नसती तर साप आहे तरी वाटलं असतं का? नाही. तर ह्या दोन्ही गोष्टींचं कारण म्हणजे हे शरीर द्वयस्य कारण मात्र, अज्ञान हे दोन शरीरांचं कारण आहे. जसं की दोरीला आपण साप समजतो किंवा आपल्याला त्याला भीती वाटते, त्याच्यापासून आपण पळून जातो. मग दोरीच्या अज्ञानामुळे सापाची कल्पना निर्माण झाली, म्हणजे कशावर तरी ते डिपेंड आहे. दोरी आहे म्हणून साप आहे अशी कल्पना निर्माण झाली आणि त्यामुळे मनात भीती निर्माण झाली आणि मग आपलं शरीर तिथून पळायला प्रवृत्त झालं. त्याचप्रमाणे माझं खरं स्वरूप न जाणल्यामुळं मी चुकीच्या पद्धतीनं स्वतःला मर्यादित गोष्टींशी जोडल्यामुळं अपूर्णतेची भावना आपण अनुभवतो. बघा, म्हणजे आत्मा जो काय आपला आहे, आपल्या आतमधला, एकतर आपल्याला त्याचं पूर्ण ज्ञान नाही आहे, पण तो आहे म्हणून आपण आपलं स्वरूप आहे ते जाणतोय. पण तेही कसं? चुकीच्या पद्धतीनं. कसं जाणतो? मर्यादित रूपात. बघा, आपण म्हणतो ना की माणसाला मर्यादा आहेत, मला मर्यादा आहेत, नाही तर मी ह्याच्यापेक्षाही आणखीन काही करू शकलो असतो वगैरे वगैरे. हे झालं शरीराच्या मर्यादा. पण आत्म्याच्या मर्यादाही आपण या शरीरावरनं ठरवतो. ज्या की हे शरीर स्थूल आहे, जे या बाकीच्या सूक्ष्म शरीरावर डिपेंड आहे, त्याला आपण प्रमाण मानून आत्म्याला लिमिटेड करतो. म्हणून इथं सांगितलं की माझं स्वरूप न जाणल्यामुळं चुकीच्या पद्धतीनं स्वतःला मर्यादित गोष्टींशी आपण जोडतो आणि स्वतःला अपूर्ण समजतो किंवा अनुभवतो. मग स्वतःला पूर्ण करण्याची इच्छा जेव्हा धरतो म्हणून वस्तूंच्या मागं धावतो. मग स्वतःला पूर्ण कशावरती म्हणतो आपण स्वतःला पूर्ण करतो? की माझ्याकडे हे असलं म्हणजे माझ्याकडे घर असेल तर मी आनंदी होईन किंवा पूर्ण होईन, गाडी असेल तर मग माझं झालं सगळं, म्हणजे प्राप्त झालं मला, मी पूर्ण झालो वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावर आपण म्हणजे जे काही आपण करतोय, पूर्णत्वाची व्याख्या पण करतोय, ती कशाच्या भरवशावर करतोय? अपूर्णतेच्या भरवशावर करतोय. मग पूर्ण काय हेच आपल्याला कळत नाही आहे. तर हे अज्ञान जे आहे हे माझ्या सर्व कृतींच्या मुळाशी आहे. कृतींमुळे परिणाम मिळतात ज्याचा मी उपभोग घेतो किंवा त्रास सहन करतो. मग इथं थोडक्यात एक समजून घ्यायचं की आपल्याला त्रास कशामुळं होतो ह्याचं मूळ कारण इथं दिलंय, जे की सापाचं उदाहरण दिलंय. की साप आहे हे कधी कळतं? जेव्हा तिथं सापासारखं दिसणारं काहीतरी आहे, म्हणजे काय? दोरी आहे, वायर आहे, काहीतरी आहे. मग ते वायर आहे ह्याचं ज्ञान कशामुळे? आपल्याला आपल्या आतमध्ये चेतना आहे, आत्मा आहे, म्हणून आपल्याला वायरला वायरच म्हणतो ना आपण, किंवा दोरीला दोरीच म्हणतो आपण. का दोरीला आपण काही बाटली म्हणतो? नाही म्हणत. का? कारण की आपल्या आतमध्ये ती चेतना किंवा तो आत्मा आहे, त्याच्यामध्ये काही ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या भरोशावर आपण दोरीला दोरी म्हणतो. मग दोरी ही सापासारखी किंवा साप हा दोरीसारखा, हे कधी कळेल आपल्याला? आपल्या आतमध्ये तो आहे, आत्मा आहे, तेव्हाच कळेल, बरोबर? मग हे जे काही आहे ते पुन्हा आपण लिमिटेशनमध्ये बघतो.
म्हणजेच स्वतःच्या आत्म्याला लिमिटेशनमध्ये बघतो, तेव्हा आपल्याला दुःख, वेदना, त्रास हे सगळं लागू होतं. मग त्रास कधी होतो? आपण आपल्या स्वतःला चुकीच्या कृतींच्या मुळाशी घेऊन त्याचा परिणाम जो काय मिळतो तो आपल्याला त्रासाच्या रूपाने मिळतो. म्हणून आपण काय आहे हे आधी समजलं पाहिजे. कोणी आपल्याला येऊन काहीतरी म्हटलं तर ते कोणाला म्हटलंय? शरीराला म्हटलंय का आत्म्याला म्हटलंय? जर आत्म्याला म्हटलं असेल तर जो कोणी म्हणणारा आहे त्याच्या आतमध्येही आत्मा आहे. तो आत्मा आणि माझा आत्मा वेगळा नसून एकच आहे आणि तोही या शरीराच्या अनादी कालांपासून म्हणजे आधीही होता, नंतरही आहे, आत्ताही आहे. मग मला ज्याने कोणी बोललंय ते मला बोललंय का माझ्या या स्थूल शरीराला बोललंय? ही जी विवेक क्षमता आहे, हे जे आकलन आहे, हे जेव्हा आपल्याला होईल तेव्हा दुःख व्हायची गरजच नाही आहे. त्यातनं जे काही लर्निंग आहे ते घेऊन आपण पुढे जाणार आहे. मग त्रास देणारं कोण आहे? ज्याला आपण चुकीच्या दृष्टीने अनुभवतोय, बघतोय, समजतोय किंवा ज्याला आपण जवळ केलंय, जे नश्वर आहे, त्याच्यामुळे आपल्याला या त्रासाला, दुःखाला सामोरं जावं लागतंय. तर मग इथं काय सांगितलंय? भविष्यातील इच्छाकृती परिणामांना प्रवृत्त काय करतं? आपलं हे जे काही कृती आहेत किंवा आपण जे काही समजून घेतलंय त्यामुळंच, म्हणजे हे थोडक्यात पुन्हा हे त्रासाशी रिलेटेडच सांगितलं की भूतकाळ किंवा भविष्यकाळ या दोन गोष्टींना धरूनच आपल्याला त्रास होतो. वर्तमान काळात राहिल्यावर आपल्याला त्रास होत नाही. तर अशा पद्धतीनं इथं सूक्ष्म शरीर, कारण शरीर याबद्दल सांगितलंय. आणि मग त्याच्यानंतरनं सांगितलेलं आहे की सत्स्वरूपम अज्ञानम. पुढं काय सांगितलं? शरीरद्वयस्य कारण मात्रम सत्स्वरूप अज्ञानम. म्हणजे सत्स्वरूप अज्ञान म्हणजे काय? आपल्या खऱ्या स्वरूपाचं अज्ञान. मला माहीत आहे की मी आहे, मात्र माझे खरे स्वरूप सच्चित आनंद म्हणजे काय? अस्तित्व, चैतन्य आणि परमानंद आहे हे मला माहीत असेल तर हे दुःख होणार नाही आहे. आणि हे जेव्हा माहीत नसतं किंवा या जाणीवेत आपण नसतो तेव्हा आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. मला वाटतं की मी शरीर आहे, कृती करणारा आणि फळांचा उपभोग घेणारा आहे. हे विचित्र आहे की मला जगाबद्दल खूप काही माहीत आहे, परंतु जगाच्या जाणणाऱ्याला मी अजिबात ओळखत नाही. आणि अधिक उपरोधिक म्हणजे जाणणारा फक्त मीच आहे, मी खरोखर कोण आहे हे मला माहीत नाही. हे दुःख आहे आपलं. म्हणजे आपण हे सत्स्वरूपम अज्ञानम म्हटलंय ना, की आपलं स्वतःचं स्वरूप जे काय आहे ते आपण जाणत नाहीये, त्याच अज्ञानात आपण आहोत. मग निर्विकल्पक रूपम म्हटलं इथं, म्हणजे अज्ञान एक संध आहे, त्यात कोणताही फरक नाही. त्यात ज्ञाता आणि ज्ञेय, जसं कालच विचारलं ना श्रद्धा मॅडमने की भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात पण ज्ञाता आणि ज्ञेयाचा उल्लेख केला आहे. त्याच्यात प्रमाता, प्रमेय, प्रमाण, यस, ते हे सगळ्याचं कनेक्शन आहे. म्हणून जे काय शब्द तुम्हाला वाटतात ते तुम्ही लिहून ठेवू शकता, जेणेकरून भगवद्गीता जेव्हा आपण पुढे घेऊ तेव्हा ते आणखीन समजायला सोपं जाईल. मग अज्ञान एक संध आहे, त्यात कोणताही फरक नाही. त्यात ज्ञाता आणि ज्ञेय असे कोणतेही द्वैत नाही. अज्ञान जाणले जाऊ शकत नाही, ज्ञान त्याचा नाश करते. माझे अज्ञान तुमच्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. मग इथं काय सांगितलंय? ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, पण अज्ञान जे काय आहे ते एक संध आहे. अज्ञानामध्ये वेगवेगळेपणा काहीच नाही. अज्ञान असतं, त्याच्यात अजून वेगळं काय नाही. मग ज्ञान जे काय आहे त्या अज्ञानाचा नाश करतं आणि माझं अज्ञान तुमच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही, कारण अज्ञान एकच आहे, एक संध आहे. ज्ञानात स्तर असतात. जसं म्हटलं, ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. प्रकार म्हणजे काय? स्तर. त्याचे ज्ञानामध्ये स्तर म्हणजे डिग्री म्हणतो आपण, जसं की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD आणि असं ज्या काही स्तर आहेत तशा टाईपमध्ये इथं ज्ञानाचे पण स्तर सांगितले. पण अज्ञानामध्ये असे काही स्तर वगैरे नसतात. मग विचारांच्या पलीकडं असल्याने ते विचाररहित आहे. काय विचाररहित आहे? अज्ञान. मग अज्ञानाचा नाश जो आहे तो ज्ञानानं होऊ शकतो. म्हणून कारण शरीर हे शाश्वत नाही आहे. जरी सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीरापेक्षाही सूक्ष्म कारण शरीर जरी असलं तरी कारण शरीर हे शाश्वत नाही आहे.
ते नश्वर आहे. म्हणून कारण शरीर हे शाश्वत नाही. आत्मा जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे असल्याने शाश्वत आहे. म्हणून मी कारण शरीरापेक्षाही वेगळा आहे. म्हणजे इथं सांगितलंय आत्मा स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरापेक्षाही वेगळा कसा आहे याचं इथं विश्लेषण केलेलं आहे. अशा प्रकारे माझं खरं स्वरूप जाणणं, मी स्वतःला सूक्ष्म स्थूल आणि कारण या तीनही शरीरांपेक्षा वेगळा अनुभवतो. म्हणजे कोण? आत्मा या तीनही शरीरांपेक्षा वेगळा अनुभवतो. तर अशा पद्धतीनं इथं 3 शरीरांबद्दल आत्ता डेप्थमध्ये सांगून झाले. असंच पुढे पुन्हा 3 अवस्था ज्या आपण आधी नुसत्या नावारणी बघितल्यात, कुठल्या आहेत त्या? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. आणि त्याच्या पुढची 4थी तुर्य अवस्था पण आहे. पण इथे तत्वबोधामध्ये 3च अवस्थांबद्दल सांगितलं. हे मी मागे पण सांगितलं. तर यातला एक पहिला फक्त श्लोक घेऊयात आपण आणि आजच्या दिवसाला थांबूयात म्हणजे. आणि मग ध्यान किंवा बघते 2च पेजेसचा आहे तर होतच. झालं लवकर तर घेईन. तर पहिला श्लोक काय आहे? जाग्रत अवस्था. पहिल्यांदा काय आहे? अवस्थात्रयम किम, जाग्र स्वप्न सुषुप्तावस्था. म्हणजे अवस्थात्रयम किम, 3 अवस्था कोणत्या? तर जाग्रत स्वप्न सुषुप्त्य अवस्था. जागृत स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था हे आपण आधीही बघितले. मग याच्याबद्दल जागृत अवस्थेमध्ये काय सांगितलंय ते बघूया. तर जाग्रत अवस्था का श्रोत्रादि ज्ञानेन्द्रिये शब्दादि विषयश्च ज्ञायते इति यासा जाग्रत अवस्था स्थूल शरीराभिमानी आत्मा विश्व इत्युच्यते. म्हणजे काय म्हटले? मानवी अनुभवांची व्याप्ती आहे ती खूप मोठी किंवा वेगवेगळी आहे. मग याच्यामध्ये या 3 अवस्था सांगितल्या, जागृत स्वप्न आणि सुषुप्ती. मग जागृत म्हणजे जाग असणं, स्वप्न म्हणजे माहिती आपल्याला अर्धवट जाग अर्धवट स्वप्न झोप, आणि तिसरी आहे ती सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, जिथे कुठलीच अनुभूती नाही आहे अशी. तर अशा पद्धतीनं मानवाच्या अनुभूती किंवा अनुभव जे आहे, व्याप्ती जी आहे ती वेगळी वेगळी आहे. मग भौतिक जगाचा अनुभव जो काय तो शब्दांनी रूपाने जे आपण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बघितली त्यानुसार शब्द रूप रस स्पर्श गंध याद्वारे घेतो. भावनात्मक जग जे काय आपलं जग आहे, भौतिक जगाचा अनुभव आपण कशाने घेतो? शब्द स्पर्श, हे पण लिहून घेऊ शकता तुम्ही. भौतिक जगाचा अनुभव आपण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याद्वारे घेतो. भावनात्मक जगाचा बघा, आता आपण बाहेरचं काहीच बघत नाही, आपण आपल्या आतमधल्याच वेगवेगळ्या जगांचा अनुभव किंवा समजून घेतोय. भावनात्मक जगाचा अनुभव आपण कशाद्वारे घेऊ शकतो? भावनात्मक जगाचा अनुभव आपण इच्छा राग प्रेम करुणा याद्वारे घेतो. आणि बौद्धिक जगाचा अनुभव जो आहे तो आपण कशाद्वारे घेतो? आदर्श संकल्पना कल्पनाशक्ती इत्यादीद्वारे आपण आपल्या बौद्धिक जगाचा अनुभव घेतो. मग या सर्वांच्या अभावाचा देखील अनुभव येतो ना आपल्याला. मग कधी येतो? जेव्हा तो आत्मा जागृत असतो, साक्षी असतो, तेव्हा याही अनुभव म्हणजे याही मध्ये काही अभाव आहे याचा अनुभव आपल्याला येतो. हे अनुभव चैतन्याच्या 3 अवस्थांमध्ये विभागलेले आहेत, ज्यातून आपण सर्वजण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस जात असतो. त्यात म्हणजे हे 3 अवस्था, जसं की जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था. मग जागृत अवस्था म्हणजे काय इथं सांगितलंय की जागृत अवस्था का, तर इथे म्हटलंय की जागृत अवस्था म्हणजे अनुभवाची ती अवस्था ज्यामध्ये कान म्हणजे आपले जे काही कर्मेंद्रिय म्हणू आपण ती किंवा ज्ञानेंद्रिय शब्दांसारखे विषय जाणले जातात, ती जागृत अवस्था आहे. स्थूल शरीराशी तादात्म्य पावलेले जे काही आत्म्याला तेव्हा आपण जेव्हा विश्व म्हणतो म्हणजे हे स्थूल गोष्टींशी रिलेटेड जे आहे ते जागृत अवस्थेत असतं. मग जागृती ही अनुभवाची अशी अवस्था आहे जिथं माझं संपूर्ण व्यक्तिमत्व जागं असतं आणि पूर्णपणे आपण कार्यरत असतो. मग तिन्ही शरीरांशी तादात्म्य पावतो आणि त्याच्या माध्यमातून जगाचा, या जे काही जागृत अवस्था आहे ह्याच्या माध्यमातून जगाचा आपण अनुभव घेतो. म्हणून जागृत राहणाऱ्याला विश्व म्हटलंय. बघा, आपण भौतिक दृष्टीने बघितलं तर हे विश्व म्हणतो, बरोबर, जे पूर्ण किंवा सर्वसमावेशक आहे. त्याच्यानंतर मी केवळ जागृत अवस्थेतच स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो, स्वप्न किंवा गाढ अवस्थेत नाही. म्हणून असं नमूद केलं इथं की जागृत अवस्थेमध्ये मी स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो, सूक्ष्म नव्हे, स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो. आणि सूक्ष्म आणि कारण शरीराशिवाय स्थूल शरीरामध्ये कार्य करणे शक्य नाही आहे. ते स्थूल शरीर या दोघांवरती डिपेंडच आहे. मग माझ्या डोळ्यांना आणि हातांना मनाची साथ असल्याशिवाय मी हे पुस्तक वाचू शकत नाहीये किंवा
सांगू शकत नाही, हातातही धरू शकत नाही. मग स्थूल शरीर जे आहे ते अनुभवाचं साधन आहे आणि ते उघडं असल्यामुळं त्याचे व्यवहार चालू आहेत. बरोबर, जसं मगाशी उदाहरण घेतलेलं आहे ते. म्हणून स्थूल शरीर हे विश्वाशी कनेक्टेड आहे, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांशी कनेक्टेड आहे. मग आता पुढे आहे ते स्वप्न. मग स्वप्न अवस्थेबद्दल काय सांगितलंय? हा, इथे जागृत ह्याच्याबद्दल हेही सांगितलंय की जागृत जगात वस्तूंचा अनुभव ज्ञानेंद्रियांद्वारे शरीराच्या बाहेरील वस्तू म्हणून घेतला जातो. आणि जे आता पुस्तकाचं उदाहरण दिलं, आणि मी कर्तेपणाच्या कर्तृत्वाच्या भावनेनं कृती करतं आणि त्याद्वारे फळाचा उपभोग घेतला जातो जागृत अवस्थेमध्ये. मग जागृत हे जग ठोस वास्तव वाटतं, वस्तू आणि घटनांमध्ये कार्य कारण संबंध असल्याचं दिसतं आणि या नियमानुसार कार्य करताना कळतं किंवा कार्य करणारा दिसतो. मग मी दररोज त्याच परिचित जगात जागा होतो, म्हणून मी जागृत अवस्थेला अधिक वास्तव आणि महत्त्व देतो. बघा, रोज आपण याच जगात जागे होतो ना, का दुसरं जग निर्माण होतं आपल्यासाठी? नाही. म्हणून मग आपण यालाच खरं मानून बसलोय. जे काही बाहेरचं भौतिक विश्व दिसतंय त्यालाच आपण खरं मानून बसलोय. आणि मी वस्तू आणि प्राण्यांशी आसक्ती निर्माण करतो आणि त्यांचा आनंद घेतो किंवा दुःख सहन करतो. मात्र मी माझ्या स्वप्नांना अवास्तव म्हणून नाकारतो, कारण मी त्यांना माझ्या कल्पनेचा भाग म्हणून पाहतो. बघा, म्हणजे किती मूढता आहे किंवा किती अज्ञान आहे आपल्या आतमध्ये, की रोज आपण याच जगात जागृत होतो किंवा जागे होतो, म्हणून याला इतकं वास्तव समजलं, इतकं खरं समजलंय की या जगात असलेले प्राणी, मांजर, कुत्रे जे काय पाळतो आपण, त्यांचं दुःख म्हणजे आपल्याला आपलं पण दुःख, म्हणजे आपल्याला पण दुःख होतं, त्यांचं सुख म्हणजे आपल्याला पण आनंद होतो. पण तेच ह्याच्या पुढची आपली अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था. त्या स्वप्नात जे काही आपल्याला दिसतं किंवा आपण बघतो किंवा आपण अनुभवतो, त्या गोष्टीला मात्र उठल्यानंतर जागेपणी खोटं मानतो की हे सगळं खोटं आहे, जे की आपलंच आहे. म्हणजे किती भ्रमात आपण जगतोय. म्हणजे हे भ्रम कोणी निर्माण केलाय? अवयवांनी, इंद्रियांनी. हे पण पुढे आहे ह्याच्यात. मग स्वप्न अवस्था, मग इथे पुन्हा म्हटलंय की स्वप्न अवस्था केती चेत जाग्रत अवस्थायाम यद दृष्टम यद श्रुतम तज्जनिती वासनया निद्रा समये यः प्रपंचः प्रतीयते सा स्वप्नावस्था. सूक्ष्म शरीराभिमानी आत्मा तेजस इत्युच्यते. म्हणजे जे काय स्थूल शरीरात बघितलं ते आपण विश्व बघितलं. बरोबर, विश्व म्हणजे आपल्याला हे जग वगैरे जे काय म्हणतो आपण ते बघितलं त्याला, किंवा स्थूल गोष्टी त्याला जोडलेल्या आहेत. मग हे जे आता सूक्ष्म शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर जे काही आहे ते सूक्ष्म गोष्टींशी कनेक्टेड आहे. मग त्याच्यामध्ये जे काही निर्माण होतंय त्याच्यात पुन्हा एक कन्सेप्ट आहे तेजस म्हणून. तेजस म्हणून एक, म्हणजे जागृत अवस्थेत आपण विश्व म्हटलंय आणि सूक्ष्म अवस्थेमध्ये त्यालाच तेजस म्हटलंय. आणि शरीर पुढची कुठली आहे सुषुप्ती अवस्था, त्याच्यात त्याला प्राज्ञ म्हटलंय. तर हे तीनही जर बघितलं तर तसे बघितले तर नश्वरच आहे. त्याच्या पलीकडचा म्हणजे तुर्यामध्ये त्याच्याबद्दल असेल, पण या तत्वबोधामध्ये तुर्यबद्दल जास्त काही सांगितलं नाहीये. तर ह्या गोष्टी सांगितल्यात. मग स्वप्न अवस्था केती चेत, मग इथे पुन्हा त्यांनी आता डायरेक्ट अर्थच सांगेन की स्वप्न अवस्था काय आहे. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे की जागृत अवस्थेत जे पाहिलंय ऐकलंय त्यातून निर्माण झालेल्या संस्कारातनं झोपेतनं जेव्हा आपण जागा होतो तेव्हा जग प्रक्षेपित होतं आणि त्याला स्वप्न म्हणजे वाईस वर्सा. जसं की जागा असताना आपण जे काही विचार करू बघू ते आपण झोपी गेल्यानंतर बऱ्याचदा ते आपल्याला स्वप्नात येतं, जे विचार करू आपण त्याला त्याप्रमाणे. तर ते आपल्या सूक्ष्म शरीराबरोबर तादात्म्य पावतं आणि त्याच आत्म्याला तेजस म्हणतात. आणि पाहणं म्हणजे विश्वास ठेवणं. तसं जागृत जगातील आपलं बहुतेक ज्ञान ऐकण्याद्वारे गोळा केलं जातं. म्हणून डोळे आणि कान हे अनुभव मिळवण्याचं मुख्य स्रोत आहेत. जागृत अवस्थेत इंद्रिय, मन आणि बुद्धीद्वारा मिळालेले अनुभव मनात संस्कार निर्माण करतात आणि अनुभव जितका तीव्र किंवा वारंवार असेल तितके संस्कार खोल असतात. मग मन स्वप्न जग निर्माण करतं, टिकवून ठेवतं आणि संपवतं. केवळ जगच नाही तर जगाचा उपभोग घेणारा किंवा स्वप्न पाहणारा देखील मनाद्वारेच निर्माण केला जातो. एकच मिनिट.
तर अशा पद्धतीनं मन जे काही आहे स्वप्न जग निर्माण करतं आणि टिकवून ठेवतं आणि संपवतं पण. मग केवळ जगच नाही तर या जगाचा उपभोग घेणारा म्हणजे स्वप्न बघणारा तो देखील मनाद्वारेच निर्माण केला जातो. म्हणजे हे सगळं मनच निर्माण करतं. आणि स्वप्न पाहणाऱ्याची ओळख जी आहे ती जागृत राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते किंवा असू शकते. आणि बुद्धीद्वारा होणाऱ्या या जाणीवेतनं, विचारांच्या स्वप्नातनं, या अवस्थेतनं किंवा या अवस्थेमध्ये कुठलीच भूमिका नसते. बुद्धीची कुठलीच भूमिका याच्यामध्ये नसते. फक्त मनाद्वारे, जाणीवेद्वारे किंवा विचारांद्वारे हे स्वप्न क्रिएट केलं जातं. आणि स्वप्नात कोणतंही पुण्य किंवा पाप जे काही निर्माण होत नाही. आणि तिथं फक्त उपभोग घेण्याची भावना असते. पण पुन्हा तिथं सुख भोगायचं की दुःख याबाबत कुठलाच पर्याय नसतो. बघा, ते आपल्या नियंत्रणातच नसतं ना. म्हणून सुख भोगायचं का दुःख ते काहीच संबंध येत नाही, पर्यायच नसतो. मग स्वप्न म्हणजे जागृत राहणाऱ्याच्या अपूर्ण इच्छा किंवा जागृत अवस्थेतील विस्कळीत संस्कार असतात. आणि ज्यांना स्थूल प्रकटीकरणाची आवश्यकता नसते. एखाद्या व्यक्तीला समजा लॉटरी लागलं किंवा घोडा, आपण घोडा काय बघतो, जमिनीवर पळताना बघतो. तेच एखाद्याला घोडा उडत असलेला काय कधी दिसेल, स्वप्नातच दिसेल. जागृत अवस्थेत दिसेल का, नाही दिसणार. तसंच जागृत राहणाऱ्या व्यक्तीला ती दृश्य विचित्र किंवा अतार्किक किंवा हास्यास्पद वाटू शकतात, परंतु स्वप्न पाहणाऱ्याला तसं वाटत नाही. आत्मा तेव्हा स्थूल शरीराशी तादात्म्य पावत नाही. मग आपलं जे स्थूल शरीर आहे किंवा आपण जे काही म्हणतो की घोडा चालताना पळताना दिसतो, हे कधी जेव्हा जागृत अवस्थेत असतो तेव्हा त्यालाच आपण खरं मानले. पण जेव्हा आपला आत्मा सूक्ष्म अवस्थेशी तादात्म्य पावतो तेव्हा त्या ठिकाणी अतार्किक गोष्टीही बघू शकतो आपण, जे की स्वप्नामध्ये बघतो. म्हणून आत्मा तेव्हा स्थूल शरीराशी तादात्म्य पावत नाही, तर सूक्ष्म आणि कारण शरीरासोबतच तो तादात्म्य पावतो. आणि त्या व्यक्तीला जेव्हा तेजस, म्हणजे ती व्यक्ती जी असते, म्हणजे आपण जागृत अवस्थेमध्ये जे बाहेरचं बघतो त्याला विश्व म्हणतो, स्वप्न अवस्थेमध्ये जे बघतो त्याला तेजस म्हणतो. आणि मग इथे या कन्सेप्टलाच तेजस म्हटलं किंवा सूक्ष्म आणि कारण शरीरासोबत तादात्म्य पावलंय जे काय मन आपलं, त्या कन्सेप्टला किंवा त्या आत्म्याच्या अवस्थेला तेजस म्हटलंय. कारण स्वप्न जग हे विचार निर्मित असतंय आणि स्वप्न जगात किंवा स्वप्न जागृत राहणाऱ्याला अवास्तव वाटू शकतं, परंतु स्वप्न पाहणाऱ्यासाठी ते खरंच असतं. जोपर्यंत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत आपल्याला ते खरंच वाटतं. तर अशा पद्धतीने इथे स्वप्न अवस्थेची विश्लेषण केलेलं आहे तादात्म्य. तर तिसरी अवस्था आहे ती गाढ, म्हणजे काय, गाढ निद्रा, सुषुप्ती. अथ सुषुप्त अवस्था का अहम किमपि न जानामि सुखेन मया निद्रानुभवयत इति सुषुप्त अवस्था. कारण शरीराभिमानी आत्मा प्राज्ञ इत्युच्यते. जसं मगाशी म्हटलं की सुषुप्त अवस्थेत आत्मा प्राज्ञ होतो. प्राज्ञ होतो म्हणजे काय, इथे गाढ झोप लागली, बरोबर. जिथे काहीच अनुभव, म्हणजे आपला आणि जगाचा संबंधच तुटलाय, ज्याला आपण वास्तविक जग म्हणतो त्याचा आणि इथे आपला काहीच संबंध राहिला नाहीये. या अवस्थेमध्ये जे आपल्याला दिसतंय किंवा असतंय ते, तर मग इथे काय सांगितलं, तर गाढ निद्रा किंवा सुषुप्ती अवस्था काय आहे, तर ती अवस्था ज्याबद्दल एखादा म्हणतो की मला काहीही माहीत नव्हतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण गाढ झोपी जातो आणि आपल्या घरी काहीतरी घडलेलं असतं, तेव्हा आपण काय म्हणतो की मला काहीही माहीत नव्हतं, मी चांगल्या झोपेचा आनंद घेतला. ती गाढ निद्रा अवस्था आहे. कारण शरीराशी तादात्म्य पावलेल्या आत्म्याला प्राज्ञ म्हणतात. कुठल्या शरीराशी, कारण शरीराशी. मग सुषुप्ती अवस्था जी आहे ती फक्त कारण शरीराशी तादात्म्य पावते. जागृत अवस्था आहे ती स्थूल शरीराशी, आणि सूक्ष्म शरीराशी जी काय आहे ती स्वप्न अवस्था. सूक्ष्म आणि कारण दोन्ही अवस्थांशी तादात्म्य पावते, ती तेजस म्हणून म्हटली जाते. तर जेव्हा आपण या सूक्ष्म, स्थूल आणि कारण शरीरांसोबत कधी कधी तादात्म्य पावतो आणि त्याला काय म्हटलं जातं हे आपण बघितलं. तर अशा पद्धतीने हे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था इथं सांगितले. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये आणखीन काय सांगितले की आपल्या प्रत्येकाची जागरूक आणि स्वप्न अवस्था वेगळी असते, परंतु सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रेची जी अवस्था असते ती सगळ्यांसाठी सेम असते. असं आहे का कोणी की माझी गाढ झोप म्हणजे वेगळी आहे, तुमची गाढ झोप म्हणजे वेगळी आहे? नाही, सगळ्यांची निद्रा अवस्था, गाढ झोप ही सगळ्यांसाठी सेमच असते. मग तो राजा असू दे, भिकारी असू दे, पुरुष असू दे, स्त्री असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे, कोणी असू दे, त्यांच्यासाठी सेमच असतं. मग जेव्हा आपण सगळेजण गाढ निद्रेत असतो तेव्हा आपण आनंदाचा अनुभव घेत असतो, जे की आपण चिरकाळ आहे, म्हणजे काय म्हणू, नित्य आहे म्हणू आपण त्याला, मूळ आहे आपलं स्वरूप, ते म्हणजे आनंद. म्हणजे गाढ
झोपेत जेव्हा असतो तेव्हा आपण सगळेजण आनंद अनुभवत असतो. या आनंदात कोणतेही स्तर नसतात. तो आनंद सुद्धा एकसंध, अखंड आणि पूर्णच असतो. म्हणूनच आपल्याला त्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. गाढ झोप लागते ना, तेव्हा आपल्याला बाहेर यावंसं वाटत नाही. या अवस्थेमुळे आपण पुन्हा रिफ्रेश होतो, ताजतवान होतो, टवटवीत होतो, आपल्याला ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. तर आपण व्याकुळ जेव्हा होतो एकच मिनिट, झोपण्यासाठी आपण आनंदानं संपूर्ण जगाचा त्याग करतो. बघा, बऱ्याच ज्यांना झोप प्रिय असते ते तुम्ही त्यांना सोनं किंवा पैसे काही जरी देतो म्हटलं तर ते म्हणतील की नाही, मला झोप प्रिय आहे, मला काहीच नको, मला आधी झोप पाहिजे. किंवा ज्यांना झोपच नाही लागत त्यांच्या बाबतीतही असं होतं. कारण त्या झोपेमध्ये जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही, किंवा तो नित्य आनंद आहे, किंवा आपला मूळ स्वरूपाचा आनंद आहे. म्हणून जेव्हा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आपण थकलेला असतो, जडत्वामुळे आपण हतबल होतो, तेव्हा आपल्याला गाढ झोपेची गरज असते. म्हणून झोप जे काय आहे ती खूप महत्त्वाची आहे, किंवा ही सुषुप्ती अवस्था जी आहे त्यामध्ये आपण आनंद प्राप्त करू शकतो. मग या 3 अवस्था येतात आणि जातात. प्रत्येक अवस्था इतर 2 अवस्थांचा अनुभव आणि वास्तव नाकारते. जसं की सुषुप्ती अवस्था आहे ती जागृत आणि स्वप्न अवस्थेचं अस्तित्व किंवा जो काय अनुभव आहे ते नाकारते. मग आत्मा जो आहे या अवस्थांचा 3ही अवस्थांचा साक्षीदार आहे. मग त्याच्याद्वारे हे काही नाकारायची कन्सेप्टच नाही आहे की आत्म्याला ह्या तिन्हीच्या पलीकडचाच. त्यामुळं ह्या 3ही अवस्थांमध्ये काय होतंय काय नाही हे सगळं अनुभवणं, साक्षीदार त्याचा हा आत्मा आहे. म्हणून इथं या 3 अवस्था म्हणजे जसं वेदांताच्या दृष्टिकोनातनं अज्ञान म्हणजे काय हे सांगितलं जातं, त्याप्रमाणे ह्या 3 अवस्था काय आहेत हे इथं सांगितलंय. तर अशा पद्धतीनं इथे हा चॅप्टर संपतोय, जिथे या 3 अवस्थांमध्ये सांगितलं अवस्था काय नेमक्या आहेत, किंवा विश्व, तेजस आणि प्राज्ञ म्हणजे काय हे सांगितलंय. मग हा जो आत्मा आहे तो आत्मा काय आहे, जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीच्या पण पलीकडचा आहे, किंवा विश्व, तेजस आणि प्राज्ञच्याही पलीकडचं आहे. मग हे शब्द जे आहेत विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे तुम्हाला भगवद्गीतेत पण वाचायला मिळतील. तर त्याचा नेमका बेसिक अर्थ काय आहे ते या तत्वबोधामध्ये सांगितलं. तर अशा पद्धतीनं ह्या 3 अवस्था आपण बघितल्या. तर आता आपण ध्यान करूया थोड्या वेळासाठी. तर सगळेजण एक 10 मिनिटाचं ध्यान करू आपण.